हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा सर्वांच्या पाठातील ऐकण्यातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रार्थना करतात. नवे नवे या अभंगातून नामदेवराय पांडुरंगाकडे एक मागणी करीतात. किंवा जरा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायातील नामदेवरायांनी केलेलं पसायदान आहे. त्यामुळे अत्यंत प्रसिद्ध अशा या अभंगामध्ये नामदेवरायांनी जी मागणी केली ती 4 पद्धतीची केलेली आहे. एक पहिल्या चरणामध्ये आयुष्याची मागणी केली, दुसऱ्या चरणामध्ये सुखाची मागणी केली, तिसऱ्या चरणामध्ये निरअहंकाराची मागणी केली आणि चौथ्या चरणामध्ये कल्याणाची मागणी केली. विठ्ठला विठ्ठला. पवित्र भूमी असणाऱ्या इटोली या नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी श्री संजयजी केंद्रे यांच्या संजयजी हरिभाऊ केंद्रे यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा संपन्न होतो आहे. भगवान श्री प्रभू रामचंद्रांची कथा तथा कीर्तन महोत्सव रामकथा महोत्सव असं आयोजन या इटोली नगरीमध्ये सुरू आहे. त्यातील जागराचा दिवस माझ्याकडे आलेला आहे. या उत्सवाचे आयोजक आदरणीय श्रीमती मनीषाताई केंद्रे आणि त्यांचा संपूर्ण असणारा परिवार, ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, परिसरातील सर्व मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. काही उत्सव असे असतात की त्या उत्सवाची भव्यता दिव्यता ही एक अखंडित अशा पद्धतीची असते. तसा हा परिसर सगळा सांप्रदायिक परिसर. योगायोगाने मी नामदेवरायांचा अभंग चिंतनाला घेतलेला आहे आणि नामदेवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. नामदेवरायांची जन्मभूमी म्हणून आपली ज्या स्थानावर श्रद्धा आहे हे नरसी क्षेत्र अगदी जवळ आहे इथून. आणि अशा एका पावन परिसरामध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. खरं तर असे सप्ताह व्हावे, पुन्हा एकदा अशी कीर्तनं व्हावी, पुन्हा एकदा भजनं व्हावी, पुन्हा एकदा अशा चाली ऐकायला मिळाव्या, पुन्हा एकदा असा मृदंग ऐकायला मिळावा, याच्याकरिता 2 वर्षामध्ये आपण आसुसलेले होतो. 2 वर्षामध्ये असे उत्सव नव्हते. या कोरोना नावाच्या महामारीमध्ये अशा पद्धतीचे उत्सव नव्हते. त्यामुळे हे एकमेकाला ज्यावेळेस मी महाराजांची चाल आज ऐकली, महाराजांचा मृदंग जेव्हा ऐकला तेव्हा मला असं वाटायला लागलं की बरं झालं वाचून आलो येथवरी. कारण मधला काळ अतिशय भयावह होता. परंतु त्यातूनही भगवंतानी काही आपल्याला आयुष्य दिलं आणि पुन्हा हा भगवत भक्तीचा आनंद घेण्याकरिता आपल्याला ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या उत्सवाची सुरुवात मनीषाताईंनी एवढ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये केली. कार्तिक वारीच्या नंतर यावर्षीच कार्तिक वारी पहिली झाली. त्यानंतरच्या उत्सवातल्या ज्या काही भव्य उत्सव इथून पुढं होणार आहेत, परंतु त्या उत्सवाचा आरंभ मात्र इथून होतो आहे. नरसीला एक परवा मोठा उत्सव झाला महाराजांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने. पुन्हा या परिसरामध्ये पुन्हा एक दुसरा मोठा अशा पद्धतीचा उत्सव होतो आहे आणि त्या उत्सवामध्ये ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने प्राप्त होते. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे. अभंग माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांचा पाठ का आहे? कारण हा अभंग म्हटला की कीर्तन संपलं म्हणून पाठ आहे. बऱ्याचदा जे शेवटाचं असतं ते लोक अगोदर पाठ करतात. त्यामुळे हा अभंग म्हटला की झालं बाबा, अकल्प आयुष्य म्हटलं, मागणी मागितली आहे ना, याचा अर्थ कीर्तन अथवा भजन आता संपलं. अशा दृष्टीने का होईना, परंतु हा अभंग आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे, पाठातला आहे. परंतु या अभंगातले जे शब्द आहेत, काही अभंग असे असतात की ते आम्हाला फार सोपे वाटत असतात. काही अभंग असे असतात की ते नित्य पाठातले असल्यामुळे आम्हाला सोपे वाटत असतात. परंतु अर्थाच्या दृष्टीने मात्र ज्यावेळेस आपण चिंतन करायला लागतो तेव्हा मात्र ते कठीण वाटायला लागतात. काही अभंग असे असतात की ते उच्चारायला सोपे वाटत असतात, परंतु अर्थाच्या दृष्टीने कठीण वाटत असतात. मी अगदी सोपा आपल्याला आणखीन एक अभंग सांगायचा झाला तर इथं बसलेल्यापैकी सगळ्यांचा आणखीन एक अभंग पाठ आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हा अभंग सगळ्यांचा पाठ आहे.
वारकऱ्याचाच पाठ आहे याच्यात नवल नाही, जे वारकरी नाहीत त्यांचा सुद्धा हा अभंग पाठ आहे. मी जरा आणखीन पुढे बोलू, हा हरिपाठातलाच अभंग आहे का नाही हे माहीत नसलेल्याला सुद्धा अभंग पाठ आहे. त्याला माहीत नसतं हे कशातला अभंग आहे, पण तो अगदी देवाची द्वारी म्हटलं की लगेच उभा क्षण भरी पुढे म्हणत असतो. त्याने मुक्तीचारी साधी येल्या, कुठं आहे काय आहे माहीत नाही, परंतु पाठ आहे. अभंग सर्वांचा पाठ आहे. काही अभंग असे असतात की ते इतके सोपे असतात, रोजच्या बोली भाषेत सारखे असतात, त्यामुळे आम्हाला ते सोपे वाटत असतात. पण अर्थ जेव्हा आम्ही लावायला लागतो तेव्हा मात्र आपली मती गुंग होऊन जाते. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, या अभंगाचा सरळ सरळ वाच्यार्थ जरी करायचा झाला तर आपली मती गुंग होऊन जाईल. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते, असं जर ज्ञानोबाराय या अभंगातून सरळ सांगत असतील आणि आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या दारामध्ये एक एक तास उभा राहतो तरी आम्हाला मुक्ती मिळत नाही, मग देवाच्या दारात मुक्ती मिळते, हे ज्ञानोबाराय बोलतात ते नेमकं कसं? विठ्ठल मग तिथला देव शब्दाचा अर्थ काय, द्वार शब्दाचा अर्थ काय, उभा शब्दाचा अर्थ काय, क्षणभरी शब्दाचा अर्थ काय, वाच्यार्थ न घेता लक्षणेने काय अर्थ करावे लागतात आणि मग मुक्ती कशी मिळते याचं स्वतंत्र चिंतन करावं लागेल. माझा आता सध्या तो अभंग सोडवण्याचा विचार नाही किंवा विषयही नाहीये, पण अभंग जरी सोपे वाटत असले तरी अर्थाच्या दृष्टीने मात्र काही वेळेस आपल्याला कठीण असतात. मी अभंगाची भाषा किंवा या अभंगातले शब्द आपल्या डोळ्यासमोर मांडतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, हे नामदेवराय ज्यावेळेस मागणी करतात त्यावेळेस या अभंगातल्या आयुष्याच्या संबंधाने केलेल्या मागणीचा विचार, या आयुष्यातल्या कल्पनेच्या संबंधाने मागणीचा केलेला विचार, या अभंगातील सुखाच्या संबंधाने केलेला मागणीचा विचार, या अभंगातील अहंकाराच्या संबंधाने केलेला मागणीचा विचार आणि या अभंगातील कल्याणाच्या संबंधाने केलेला मागणीचा विचार, इतका विस्तृत विचार करावा लागेल तेव्हा कुठे या अभंगातला अर्थ कळून जाईल. विठ्ठल साधारण या अभंगाकडे पाहताना आपल्या असं लक्षात येईल की नामदेवराय या अभंगातून पांडुरंगाकडे प्रार्थना करतात. मुळात प्रार्थना हा शब्द 4 पद्धतीने सोडवावा लागतो. मी आपल्याला ऐकण्यातली सूत्र सांगून पुढे जातो. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना प्रार्थना, अशा 4 पद्धतीने स्वरूप प्रार्थनेचं सांगितलं जातं. प्रार्थना या शब्दाचा अर्थ, अर्थना या शब्दाचा अर्थ मागणी. सोपं बोलायचं झालं तर मागणी श्रेष्ठ असावी 1, मागणी श्रेष्ठांकडून असावी 2, मागणी श्रेष्ठांकडे असावी 3 आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी 4. मी पुन्हा सोपे शब्द सांगतो, ऐका. मागणी श्रेष्ठ असावी याचा अर्थ मागणीचा विषय हा श्रेष्ठ असावा, मागणी करणारा जो आहे तो श्रेष्ठ असावा, मागणी ज्यांच्याकडे केली जाते तेही श्रेष्ठ असावे आणि मागणी ज्यांच्याकरिता केली जाते तेही श्रेष्ठ असावे. तेव्हा आपल्याला म्हणता येईल प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्टानाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर मागणी करणारे नामदेवराय आहेत. ज्यांच्याकडे मागणी केली तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. मागणी ज्यांच्याकरिता केली ते हरिदास आहेत आणि मागणीचा विषय आयुष्यापासून कल्याणापर्यंतचा आहे. विठ्ठल परंतु हा मागणी शब्द जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो, खरं पाहायला गेलं तर मागणीचा विचार करत असताना आपल्याला नामदेवरायांचे अथवा तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे असे कित्येक अभंग दिसून येतील की आपल्याला मागणीच्या संबंधाने नको नको म्हणणारे अभंग आपल्याला दिसून येतील. नको नको आम्हाला मागायचं नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. हा तुकोबारायांचा अभंग अगदी प्रसिद्ध आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. मला कधी कधी प्रश्न पडतो, इथला वडील शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे तुकोबारायांच्या दृष्टीने. महाराजांची जरी ही भाषा असली, काही मागायचं नाही ही आमच्या घराण्याची परंपरा आहे, पण कोणत्या घराण्याची परंपरा? वडिलांची रीत जाणत असो. इथला वडील शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? मी 2 पद्धतीने मला भावलेला अर्थ सांगून पुढे जातो, ऐका. एक तर मांस पद्धतीने सांगितलेली जी वडील परंपरा आहे त्याचाही डोळ्यासमोर अर्थ घ्या आणि दुसरी परंपरा जी सांगितली जाते अवताराच्या दृष्टीने तीही परंपरा जरा डोळ्यासमोर घ्या. मी दोन्ही आपल्याला परंपरा खुलासे करून पुढे जातो. तुकोबारांच्याच जरा भाषेत बोलायचं झालं तर तुकोबारांची परंपरा वंश परंपरेने विचार केला तर विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही परंपरा आहे.
आणि जरा त्या दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतं काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो या शब्दाचा अर्थ करत असताना विश्वंभर बाबा पासूनची रीत जाणत असो असा एक अर्थ करा. कारण विश्वंभर बाबापासून 8वी पिढी तुकोबारांची म्हणून तुकोबारांच्या चरित्रात सांगितलं जातं. मला याहीपेक्षा जरा दुसरा अर्थ सांगायचा आहे, पण हा एक सरळ सरळ अर्थ या प्रमाणाचा होऊन जातो. वडिलांची रीत जाणत असो याचा अर्थ विश्वंभर बाबापासून 8 पिढ्या झालं काही मागायचं नाही ही आमच्या घराण्याची परंपरा आहे असंच जणू काही तुकाराम महाराज या प्रमाणातून म्हणतात. पण मी आता दुसरी परंपरा सांगतो. दुसरी परंपरा जरा डोळ्यासमोर घेतली तर तुकाराम महाराज म्हणजे नेमकं कोण असा जर विचार केला तर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. बस हे प्रमाण आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे, पाठातलं आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अरे तुकोबाराय म्हणजे कोण? जे पूर्वायुष्यातले पूर्व अवतारातले जे नामदेवराय आहेत ना ते नामदेवराय म्हणजेच तुकोबाराय. दुसरं शोधायची गरज नाही. नामदेवराय जे म्हणून सांगितलं जातं ना चरित्र तेच तुकोबाराय. पुन्हा प्रश्न पडतो हे नामदेवराय तरी कोण आहेत? श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मानी ज्या उद्धवाला उपदेश केला की नाही तो उद्धव जे आहे ना ते उद्धवाचाच पुढला अवतार म्हणजे नामदेवराय. उद्धव तरी कोण आहे? उद्धव कोण आहे म्हटलं की रामायणामध्ये ज्या अंगदाचा उल्लेख येतो का नाही तो अंगद म्हणजेच उद्धव आहे. प्रश्न पडतो हा रामायणात जो अंगद सांगितला तो अंगद कोण आहे? हिरण्यकशिपूच्या मृत्यूच्या समयाच्या संबंधाने असणारी जी कथा आहे नरसिंह अवताराची त्या अवतारामध्ये जो प्रल्हाद सांगितला जातो का नाही तो प्रल्हाद म्हणजेच अंगद आहे. ही जर परंपरा आपण अशी बघितली तर प्रल्हादाचा पुढला अवतार म्हणजे अंगदाचा पुढला अवतार म्हणजे उद्धवाचा पुढला अवतार म्हणजे नामदेवराय आणि नामदेवरायांचा पुढला अवतार म्हणजे तुकोबाराय. या परंपरेने विचार केला तर तुकोबाराय असं सांगत असतील वडिलांची रीत जाणत असो याचा अर्थ प्रल्हादापासूनची रीत जाणत असो. विठ्ठल अशाही दृष्टीने आपल्याला या अभंगाचं चिंतन करताना पाहता येण्यासारखं आहे. एक तर प्रल्हादापासूनची परंपरा आहे, काही मागायचं नाही. मी तर थोडंसं आणखीन धाडस करून बोलू. आपल्याला जसं ज्ञानोबारांचं पसायदान माहीत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे सगळ्यांचं पाठ आहे. नवे अनेक कार्यक्रमाच्या सांगतेला आपण म्हणतो. ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं, नामदेवरायांनी या अभंगातून पसायदान मागितलं. पण या पसायदानाची सुरुवात जर कुठून झालेली असेल तर ती नरसिंह अवतारात त्या प्रल्हादापासून झालेली आहे. पहिलं पसायदान जर कुणी मागितलं असेल तर ते प्रल्हादानी मागितलं. मग त्याचा आधार घेऊन पुढे ज्ञानोबाराय बोलतात आणि मग ज्ञानोबारायांचा आधार घेऊनच पुढे नामदेवराय बोलतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही प्रल्हादाच्या चरित्राकडे चला म्हणजे आपल्या लक्षात येईल. भक्त प्रल्हादाच्या चरित्राकडे गेलं तर लक्षात येईल भगवान नरसिंह परमात्म्याच्या अवताराच्या वेळेला प्रल्हादानी नरसिंह परमात्म्याकडे केलेली प्रार्थना किंवा केलेली मागणी काय आहे. चरित्र खूप पुष्कळ मोठं आहे, मला आत्ता ते विस्तारानं सांगायचं नाही आहे. पण भगवंतानी विचारावं प्रल्हादा तुला काय पाहिजे? प्रल्हादानी सांगावं काही नको. नाही काहीतरी माग. प्रल्हादानी सांगावं काही नको, मला कशाची गरज नाही. का गरज नाही? प्रल्हादानी एक वाक्य फार छान सांगितलं. त्यांनी सांगितलं भगवंता जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरसिंह अवताराची कथा होणार आहे आणि जोपर्यंत नरसिंह अवताराची कथा होणार आहे तोपर्यंत प्रल्हादाचं नाव निघणार आहे. न मागताच तू एवढं दिलं तर आणखीन काय पाहिजे? काही मागायची गरजच नाही ना. न मागता तू एवढं दिलं ना. अरे मी काही मागितलं का तुझ्या करता? न मागता सुद्धा जिथपर्यंत नरसिंह अवतार चालणार आहे तिथपर्यंत प्रल्हादाचं नाव घेतलं जाणार आहे. मग न मागता जर माझ्या नावाला एवढी किंमत प्राप्त झालेली असेल तर मागायची गरजच काय? अरे म्हटलं काय गरज आहे? तरी सुद्धा नरसिंह भगवंतांनी सांगितलं नाही काहीतरी मागा. नाही काही मागायचीच गरज नाही, मला काही अपेक्षाच नाही, पण काहीतरी मागा म्हणून आग्रह धरल्यानंतर प्रल्हादानी जी मागणी केली ती फार विशेष आहे. मला या अभंगाच्या पसायदानामध्ये प्रवेश करताना तो विषय सांगणं आवश्यक आहे म्हणून एवढा विस्तार करतोय. प्रल्हादानी जी मागणी केली ते वाक्य असं आहे. दोन्ही हात जोडले आणि प्रल्हादानी भगवंताला सांगितलं भगवंता मागू? हो म्हटले मागा. मागू नक्की? हो नक्की मागा. म्हटले माझ्या अंतःकरणामधून एकच इच्छा आहे, माझं एकच मागणं आहे. माझ्या मनामध्ये माझ्याकडून एकच मागणं आहे. म्हटले काय मागणं आहे? काही नाही, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याकडं कधीच काहीच मागण्याची इच्छा निर्माण होऊ नये एवढंच दे म्हटले. दुसरं काही नाही. द्यायचं असेल तर एवढंच दे.
माझ्या मनामध्ये कधीच कोणत्याही पद्धतीची इच्छा निर्माण होऊ नये. द्यायचं असेल तर एवढंच दे. नारद भक्ती सूत्रातलं जाता जाता सूत्र सांगून जातो, यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती. विठ्ठल विषयच असा असतो महाराज की कोणती इच्छा शिल्लक राहिलीच नाही. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर काम नाही काम महाराजांची अगदी सरळ स्पष्ट अशा पद्धतीची भाषा आहे. काम नाही या शब्दाचा अर्थ इच्छा शिल्लक राहिली नाही, कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. काम नाही काम नाही. मला कधी कधी तुकोबारांचं चरित्र वाचत असताना, नामदेवांचं चरित्र वाचत असताना आश्चर्य वाटतं. तुम्ही या प्रमाणांकडे जरा जाणीवपूर्वक लक्ष द्या. कशी ही प्रमाण आहेत हे आपल्या लक्षात येईल. खरं तर पुन्हा पुन्हा एक विषय सांगून पुढे जाईल. काहीतरी मागण्याची अपेक्षा जिथं निर्माण होते आणि काहीच मागण्याची अपेक्षा जिथं निर्माण होत नाही, अशा दोन प्रश्नांची उत्तरं पाहिजे तर एक एकच उत्तर देऊन टाकेल. काहीतरी मागण्याची सतत अपेक्षा निर्माण होते त्याला जीव म्हणा, आणि काहीही मागण्याची अपेक्षा कधीच निर्माण होत नाही त्यांना संत म्हणा. मी एका एका वाक्यात आपल्याला हे व्याख्या सांगून गेलो. जीव आणि संत आणि देव या तिन्ही व्याख्या आपल्या समोर ठेवतो. जीव आणि संतांचा विचार केला तर काहीतरी सतत मागणारा जो आहे तो जीव आहे, आणि काहीही न मागणारे जे आहेत ते संत आहेत, आणि मागितल्यानंतर अखंड देणार आहे तो देव आहे. विठ्ठल जीव म्हटलं की मागत राहतो, जीव म्हटलं की काहीतरी घेत राहतो. जरा अगदी सोपं बोलू, घेण्याची गोष्ट जीवाकडे आहे आणि देण्याची गोष्ट संतांकडे आहे. म्हटलं का बघा, आता घेण्याची गोष्ट जीवाकडे आहे आणि देण्याची गोष्ट संतांकडे आहे. जरा आणखीन तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक एक शब्द सांगून पुढे जातो. काय आहे, काही गोष्टी याव्या वाटत असतात, काही गोष्टी घेत असतात आणि काही लोक देत असतात. जरा आणखीन तत्वज्ञानातून बोलायचं झालं तर येणं, घेणं आणि देणं या तीन शब्दाचे अर्थ पाहायचे झाले तर येणं हे ज्याच्या जीवनात घडतं त्याला साधक म्हणा, घेणं हे ज्याच्या जीवनामध्ये घडतं त्याला मुक्त म्हणा, आणि आपल्याजवळ असलेलं देणं हे ज्यांच्या जीवनात घडतं त्यांना संत म्हणा. विठ्ठल संत स्वभाव हा देण्याचा आहे. कित्येक संतांची, कोणतंही संतांचं चरित्र घ्या, नवे नवे रोज आपण एक अभंग म्हणतो, घातला दुकान देती आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत म्हटलं की दातृत्व, दातृत्व म्हणून जे आहे ते फक्त आणि फक्त संतांकडे. जीवाचा विचार केला तर जीवाच्या संबंधाने सांगितलं जातं हा कायम मागत राहणार आहे, कायम घेत राहणार आहे. म्हणून मी कधी कधी गमतीने सांगत असतो, संत हे देणारे आहेत आणि जीव हा घेणार आहे. संत हे देणारे आहेत आणि जीव हा घेणारा आहे. आणखीन बोलू, संत देणारे आणि जीव घेणारा. जीव घेणारा असं नाही म्हणायचं. थांबायचं कुठं, मराठी भाषा अशी गमतीची आहे महाराज. थांबायचं कुठं कळालं पाहिजे आणि सुरू कुठं व्हायचं हेही कळालं पाहिजे. माणसाला थांबायचं आणि सुरू व्हायचं कळालं की जीवन सोपं जातं. विठ्ठल जीव हा काही ना काहीतरी घेत राहणार आहे, तो सतत काही ना काहीतरी मागत राहणार आहे. जरा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जीव हा अपूर्ण आहे आणि संत हे पूर्ण आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर जीव हा अपूर्ण आहे. जीव अपूर्ण असण्याची कारण
पुष्कळ सांगितली, मला आत्ता ती विस्तारानं सांगायची गरज नाही आहे. संत हे पूर्ण आहेत आणि जे पूर्ण असतात त्यांच्याच मुखातून भाषा येत असते, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. ही पूर्णत्वाची भाषा आहे, काही अपेक्षा राहिलेली नसते. यल्लब्ध्वा पुमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. नारद भक्ती सूत्र सांगता आम्हाला, यल्लब्ध्वा पुमान सिद्धः भवति. एका अशा विशिष्ट स्थितीला गेलेले आहेत की आता तिथं कोणतीही अपेक्षा राहिली नाही. गमतीने 2 वाक्य सांगून पुढे जातो, नीट ऐका. काय आहे, प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत राहत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. वाक्य कळालं का बघा. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. मी दोन्ही वाक्य सिद्ध करण्याकरता प्रमाण देऊन पुढे जातो, तुमच्या ऐकण्यातली काही वचनं देतो, उदाहरणं देऊन पुढे जातो. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. मुळात परमार्थातली वस्तू ज्ञानोबारांनी फार गोड सांगितलंय. ज्ञानेश्वरी आम्हाला असे सांगते, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानोबाराय बोलतात परमात्मा ऐसे जे एक वस्तू असते. ज्ञानोबाराय बोलतात खऱ्या अर्थाने परमार्थातली जर वस्तू कोणती असेल तर परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे. ती वस्तू दिसण्याकरिता ते जया दिसे ज्ञानास्तव, त्याच्याकरिता ज्ञानाची गरज आहे. त्याचा विचार पुढे आहे, वेळेनुसार मी बोलेन. पण परमार्थातली जी वस्तू आहे ती परमवस्तू आहे, भगवत प्राप्ती आहे. आणि ती ज्याला प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये आता कोणतंही प्राप्त व्हायचं शिल्लक राहिलेलं नसतं. त्याला कशाचीही अपेक्षा राहिलेली नसते, त्याला कशाचीही घेणं देणं राहिलेलं नसतं. त्या सूरदास महाराजांची कथा सांगितली जाते, अनेकदा ऐकली जाते कीर्तनकारांच्या कथेकारांच्या मुखातून. रामायणातही काही कथा येऊन जातात. रामायणातही त्या शबरीच्या संबंधाने कथा फार गोड येते. रामचंद्र प्रभूंची आणि शबरीची जेव्हा गाठ पडते तेव्हा शबरी अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, का एवढी वर्ष झालं तू थांबली होतीस ना, आता माझी भेट झाली मग अग्निकुंडामध्ये उडी टाकायला का निघालीस? शबरीने फार गोड उत्तर दिलं. शबरीने सांगितलं, एवढी वर्ष मी तुमची भेट घ्यावी याच्याकरता वाट पाहत होते, आता तुम्हाला भेटल्यानंतर कोणाला भेटायचं शिल्लकच राहिलं नाही म्हणून अग्निकुंडात उडी टाकायला निघाली. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारा सूरदासांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विचारावं, बोल तुला काय पाहिजे? सूरदासांनी सांगावं, काही नको. नाही काहीतरी माग. नाही काही नको. बरं जाऊ दे, तुला दिसत नाही, आंधळा आहेस, एक काम करू, मी तुला दृष्टी देतो जेणेकरून तुला पाहायला मिळेल. सूरदासांनी काय उत्तर द्यावं? सूरदासांनी सांगितलं, देवा मी आतल्या डोळ्यांनी तुला चांगला बघतोय, याची गरजच नाही म्हटले मला, या बाहेरच्या डोळ्याची गरज नाही, मी अंतर्दृष्टीने चांगला पाहतोय. भगवान म्हटले, नाही नाही, तरी परंतु मी तुला बाह्यदृष्टी देणार आहे, डोळे उघड आणि डोळे भरून माझं सगुण रूप पहा. दिली दृष्टी, डोळे उघड. डोळे उघडले आणि ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप दिसायला लागलं. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव राम भरम दधाने वपुर नख कुला व्रताननाब्जम विजय सखेरती रस्तुमेन वद्या. भागवताने वर्णन करावं. असं सुंदर रूप पाहून झाल्यानंतर पुष्कळ वेळ पाहिलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग दोन्ही हात जोडले. सूरदासांनी सांगितलं, देवा एक मागू का, एक मागू का? देव म्हणायला लागले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता, दिसायला लागल्यानंतर मागायला लागला. जरा गमतीने बोलू, दिसलं की मागायची सवय तेव्हापासूनची आहे काय? अरे मी किती मागं लागलो याला, तर नको 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 म्हणत होता, शेवटी मी स्वतःहून दिलं आणि आता मात्र दिसायला लागल्यानंतर म्हणायला लागलाय, देवा मागू का मागू का? शेवटी देवाने सांगितलं, अरे बाबा तुला नको म्हणताना मी दिलं, आता तर तू मागतोय, बोल काय पाहिजे? सूरदासांनी सांगितलं, काही नाही देवा, ही दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळ करा, एवढंच माझं मागणं आहे. अरे असं कुठं मागतात का? का असं मागायला लागला? सूरदासांनी फार गोड उत्तर दिलं, कृष्णा तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. विठ्ठल त्यामुळे जे पूर्ण आहेत ते संत आहेत, जो अपूर्ण आहे तो जीव आहे. कोणतीही वस्तू जवळ आली तर त्याच्या इच्छा संपल्या असं होत नाही. योगो वासिष्ठामध्ये एक श्लोक फक्त जाता जाता त्याचा सुरुवात सांगून पुढे जातो. योगो वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलंय, इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतीर यथा सुखम. इच्छादयो यथा दुःखम, निर्माण जिथं जिथं इच्छेचा उदय आहे तिथं तिथं दुःखाची जनती आहे किंवा तिथं तिथं दुःखाचा जन्म होतोय. अंतःकरणामध्ये ज्या क्षणामध्ये इच्छा निर्माण होते त्या क्षणाला त्याला चिटकून दुःखाचा उदय झालाच म्हणून समजा. आशा जैसी दुःख. बस ज्ञानोबा आम्हाला तर सिद्धांतच सांगून टाकतात,
आशा जैशी दुःखाते, बस व्याली निंदा दुरिते हे असो दैन्यत्व दुर्भगत्व. ज्ञानोबराय बोलतात, जिथं जिथं आशा आहे ना तिथं तिथं दुःख हे ठरलेलं आहे. आशायाम परमम दुःख नैराश्यम परमम सुख. त्यामुळे सामान्य माणसाच्या अंतःकरणातल्या आशा हे संपत नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, नित्य आशा अमृतपिंडम. मरेपर्यंत माणसाची आशा सुटत नाही, इच्छा संपत नाही. एक वस्तू मिळाली, दुसऱ्या वस्तूची इच्छा अंतःकरणात उदय होतेच. ती मिळाली, तिसऱ्या वस्तूची इच्छा अंतःकरणामध्ये उदय होते. ओगी गमतीने उदाहरण देऊन पुढे जातो. कल्पना करा, एखाद्या गावामध्ये एखादा साधू येऊन बसलेला आहे. आणि मग एक श्रीमंत मनुष्य त्यांच्या दर्शनाकरता गेला, पाया पडला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून साधू महाराजांनी विचारलं, काय झालं तुला एवढी चिंता करायला? तो म्हटला, काय करू, पैसेच नाहीत. म्हटला, कोण म्हणायला लागलाय? श्रीमंत. पैसे नाहीत हो, काय करू? पैसे भरपूर मिळवण्याकरता काहीतरी सांगा, काहीतरी उपाय सांगा. साधूने ते गिराईक ओळखलं. असं ओळखावं लागतं गिराईक. जरा पुढं बोलू, असं ज्याला ओळखता येतं त्यानंच महाराज व्हायचं. त्याच्याही पुढचं बोलायचं झालं तर ओळखता आलं पाहिजे महाराज. हा, मला तर वाटतं त्याच्यावरच चाललंय आता. ओळखलं हे कुठल्या प्रकारातलं हे ओळखलं. साधू महाराजांनी सांगितलं, हे पहा, तुम्हाला पैसे पाहिजे? हो, एक काम करा. म्हटले, काय? तुम्ही घरी जा, तुमच्या अंगणातले खडे गोळा करून आणा. जेवढे खडे आणाल ना तेवढ्याचे मी हिरे करून देतो. जेवढे खडे, दगडाचे खडे असतात ना अंगणातले, जेवढे खडे घेऊन याल तेवढे हिरे करून देतो. मला वाटतं असला साधू आपल्या इटुलीत यायला पाहिजे. आमच्यासारख्याचं काहीच काम नाही महाराज. जेवढे खडे तेवढे हिरे. तो म्हटला, महाराज नक्की? हो, मी घेऊन येतो. महाराजांनी तरी सांगितलं, बघ बरं, मी इथं बसलोय, मंडपात येऊन बसलोय, तू चाललास घरी, येशील ना नक्की? असल्या साधू महाराजाचं दर्शन कोण सोडेल काय? आत्ता आलो. गेला, अंगणामध्ये खडे गोळा केले, एक पाठीवर खडे गोळा केले, निघाला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, महाराजांनी सांगितलं, जेवढे खडे तेवढे हिरे. पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होतील? पाठीवरच. एका पाठीने जमत नाही, दुसरी पाठी भर. आशा वाढली, दुसरी पाठी भरायला लागला. पाठीने जमत नाही, एक टिपच घेऊन जाऊ. टिप भरायला लागला. नाही, टिपाने जमत नाही, एखादी ट्रॅक्टरची ट्रॉयली भरू. ट्रॉयली भरायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. काला झाला, महाराज निघून गेले. हे आणखीनही खडच गोळा करतंय. उदाहरण संपलं माझं. कळालं का बघा? पटलं का बघा? त्यामुळे अंतःकरणातली इच्छा ही माणसाची थांबत नाही, इच्छा वाढत राहते. त्यामुळे इच्छा वाढते तो जीव आहे, आणि इच्छा संपते ते संत आहेत. विठ्ठल पर्यंतचा विषय आपल्या लक्षात आला. आता मला आणखीन एक विस्तार करायचा आहे, जरा पुढे आहे का? ठीक आहे, आपण या विषयापर्यंत येऊन थांबलो. कोणत्या 2 व्याख्या झाल्या? जीव आणि संत. जीवाची एक व्याख्या झाली की जो मागत राहतोय तो जीव आहे, ज्याला मागायची गरजच राहिलेली नाही ते संत आहेत. जो अपूर्ण आहे तो जीव आहे, जे पूर्ण आहेत ते संत आहेत. इथपर्यंतच्या व्याख्यापर्यंत आपण येऊन थांबलो. पण तरी माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो, त्यांच्याकडे पुष्कळ असतं म्हणून ते मागत नाहीत का मागायची इच्छाच नसते म्हणून मागत नाहीत? कधी कधी हा विचार करा. आणि मग याच्याकरिता आपल्याला त्या संत चरित्राकडे थोडं प्रवृत्त व्हावं लागेल. सगळ्या संतांची चरित्र डोळ्यासमोर घ्या. नामदेव यांचं चरित्र घ्या, ज्ञानोबरायांचं चरित्र घ्या, तुकोबरायांचं चरित्र घ्या. सगळ्या संतांच्या चरित्राकडे आपण ज्यावेळेस पाहायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की असं काय यांच्याकडे असतं की त्यांना काही मागायची गरज नसते. बरं, प्रपंचातलं पुष्कळ आहे असं म्हणावं तर प्रत्येकाच्या संसाराची दारिद्र्यता आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येकाच्या संसाराची दारिद्र्यता आपल्या डोळ्यासमोर आहे. कितीतरी उदाहरणं आहेत. नामदेव यांचं चरित्र घ्यायचं झालं तर पुष्कळ होईल. मी आता जास्त विस्तार करायची गरज नाही, परंतु आपण सगळी नामदेव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, परिसरामध्ये राहतात. त्यामुळे नामदेव यांचं एकट्याचं चरित्र घेतलं तर आपल्या लक्षात येईल की असं काय ऐश्वर्य होतं नामदेव यांचं. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र जरी आपण असं लक्षात घेतलं तर असं काय तुकोबरायांकडे ऐहिक दृष्टीने ऐश्वर्य होतं मला सांगा? नाही ना, काहीच नव्हतं. उलट दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मिली. हे तुकोबरायांचं चरित्र आम्हाला सांगितलं जातं. सदैव सोडके जवळी जाऊ पुरते भिके तरी घर राखते. सदैव सोडके जवळी धागे जाऊ पुरते
पुढती भिके कुतरी घर राखीती. जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती महाराजांची भाषा आहे. स्वतःच्या संसाराची व्यवस्था किंवा दयनीय अवस्था सांगत असताना आम्ही सदैव सुडके. सदैव या शब्दाचा अर्थ सतत अखंड हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ सांगू सदैव. कळालं का बघा. एक सदैव आणि दुसरा सदैव असे दोन्ही सुडके आम्ही. सदैव तर सुडके पण दैवासहही सुडके. आलं का आता तरी लक्षात बघा. दैवासहही आम्ही सुडकेच काही राहिलं नाही. जवळी येता चोर धाके. जवळी येता चोर धाके काय सांगायचं पुढं म्हटलंय. आमचे वडील गुरुवरे दादा एक उदाहरण सांगत असतात. आमचे वडील असं सांगत असतात काय झालं म्हणे एकदा काही चोर तुकाराम महाराजांच्या घरी चोरी करायला गेले आणि मग गेल्यानंतर ते वर सवण्यामधून आतमध्ये बघायचं काय चाललंय काय नाही आणि मग जायचं आतमध्ये चोरी करायला. त्यामुळे ते सवण्यामध्ये बसले. ते चोर सगळे थंडीचे दिवस होते. काही आपल्या आपल्या घोंगड्या वगैरे पांघरून असे बसलेले होते आणि आतून बघत होते काय चाललंय. अहो जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी तुकोबाराय पत्नी 2 मुलं आणि पांघरायला एकच चादर. एकच चादर आणि त्याच्यामध्ये एका चादरीमध्ये त्यांना काही पांघरून होईना. एकदा तुकोबारायांनी वडली तर तिकडे जिजाईनी वाढायची. एकदा तुकोबारायांनी वाढायची एकदा जिजाईनी वाढायची. दोन्ही मुलांनी त्या दोघा नवरा बायकोला सोडायचं आणि आपणच पांघरून घ्यायचं. ही सगळी दयनीय अवस्था पाहिल्यानंतर त्या चोरांनी विचार केला अरे अरे यांना पांघरायला सुद्धा नाही. आपल्या जवळच्याच घोंगड्या तुकोबारायांच्या अंगावर टाकल्या आणि देवाला सांगितलं असं घर पुन्हा दाखवू नको आम्हाला. जवळी येतात चोर धाके महाराज सांगतात. बघा महाराजांच्याच भाषेत जवळी येतात चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. मग कधी कधी प्रश्न पडतो जर तुकोबारायांच्या ऐहिक संपत्तीचा विचार केला तर इतकी दयनीय स्थिती असताना सुद्धा महाराज का मागायला तयार होत नाहीत. नामदेवांच्या चरित्राचा विचार केला तर 14 माणसं एकत्रित एका घरात राहत होते. मग 14 माणसं एका घरात राहत असूनही नामदेवांनी मात्र काही मागायचं नाही असं देवाकडे नियम करावा. मला कधी कधी नामदेवांचं चरित्र सांगताना आश्चर्य वाटतं. घरात खायला भाकरी आहे का नाही माहीत नाही पण तरी सुद्धा विठोबाचे राज्य आम्हा दिवाळी. हा दृष्टिकोन जरा विचारात घ्या. आणि मला असं वाटतं की म्हणून संतांच्या लौकिक चरित्राचा विचार करताना संतांच्या अलौकिक चरित्राचा विचार करावा. विठ्ठल त्यामुळे नामदेवांच्या वृत्ती ही परमतत्व स्वरूप झालेली असल्यामुळे काही मागायचा विषय राहत नाही. नामदेवराय त्या स्थितीमध्ये तुकोबाराय त्या स्थितीमध्ये नामदेवरायांची ही स्थिती नेहमी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पांडुरंगाच्या दरबारामध्ये राहावं. काही मागायचं नाही. संसार चालणार कसा. पांडुरंगाने एके दिवशी नामदेवरायला विचारलं अरे बाबा काहीतरी मागत राहा काहीतरी घेऊन जा. मला कशाची गरज नाही. ते काहीतरी देण्याची माझी इच्छा आहे ना. नामदेवरायांनी सांगितलं देवा तुला द्यायचं असेल ना मग एक काम कर. मला माझ्याकरिता गरज नाही पण मी जे मागतो ज्यांच्याकरिता आणि जे मागतो तेच अभंगाचं पहिलं चरण. कल्पनेची बाधा न हो पुढे काळी. कल्पनेची बाधा न हो पुढे काळी.
असेल तर एक काम कर, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अन्वय करताना असा करा, देवा माझी या सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जे माझे आहेत, हरिदास आहेत, सकळ हरिदास आहेत, त्यांच्या संबंधाने मागणी आहे. मला या अभंगातून पहिला विचार आपल्याला सांगायचा आहे. कारण या अभंगाला जी पसायदान म्हणतात का नाही, ते कोणकोणत्या शब्दावरनं म्हणतात तेवढा विस्तार फक्त आपल्याला शेवटी पाहायचा आहे. त्याच्यातला पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे सकळा. हा शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. माझी या सकळा हरीच्या दासा, जे हरिदास आहेत त्यांच्याकरिता केलेली ही मागणी आहे. पसायदान कशाला म्हणतात? जे स्वतः करता न मागता इतरांकरता केलं जातं त्याला पसायदान म्हणतात. एवढ्या एका प्रमाणावरनं लक्षात घ्या, नामदेव यांची मागणी स्वतः करता नाही, इतरांकरता आहे. पण ते इतर कोण? सकळा हरीच्या दासा. हरिदास असा शब्द येतो. कधी कधी प्रश्न पडतो, हे हरिदास हरिदास या शब्दाचा अर्थ तरी काय हो? हरिदास हा शब्द नेमकं कोणत्या पद्धतीने सांगायचा? काही ठिकाणी हरिजन असा शब्द आलाय, काही ठिकाणी हरिदास असा शब्द आलाय. मी आपल्याला ऐकण्यातले शब्द सांगून पुढे जातो. संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन, इथं शब्द आलाय. संसार तो कोण लेखे, महाराज सांगतात आम्हा सखे हरिजन. आम्हाला संतांचा सहवास, हरिजनांचा सहवास लाभला, आम्हाला संसाराची काही चिंता नाही. जे हरिदास आहेत त्यांना कल्पापर्यंतचं आयुष्य दे. हे हरिदास तरी शब्द काय आणि हरिजन तरी शब्द काय? मी आपल्याला छोटे छोटे अर्थ सांगून पुढे जातो. हरीच सर्व जनामध्ये ज्यांनी पाहिला त्यांना हरिजन म्हणा. हरीच ज्या सर्व जनामध्ये ज्यांनी पाहिला त्यांना हरिजन म्हणा. हरीचे जे जन आहेत त्यांना हरिजन म्हणा, किंवा ज्या जनाचा हरी झालेला आहे त्यांना हरिजन म्हणा. विठ्ठल विठ्ठल. हरिदास शब्द असाच सोडवा. मी संस्कृत मधल्या दोन्ही व्याख्या सांगतो. आपण सगळी सुज्ञ मंडळी आणि कीर्तनकार पूजनीय मंडळी आहात, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु तरी त्या दोन व्याख्या सांगून पुढे जातो. हरिदास हरिदास या शब्दाच्या करत असताना संस्कृत भाषेमध्ये अशा दोन व्याख्या केल्या. हरे दासाहा हरिदासाहा एक, हरिही दासाहा यस्य सा हरिदासाहा दोन. दोन्ही व्याख्या पुन्हा एकदा ऐका. हरे हे दासाहा हरिदासाहा एक, हरिही दासाहा यस्य सा हरिदासाहा दोन. दोन्हीचे सोपे सोपे अर्थ असे आहेत. हरे हे दासाहा हरिदासाहा, हरीचे जे दास आहेत ते हरिदास. ही झाली पहिली व्याख्या. ऐका नीट. हरीचे जे दास आहेत ते हरिदास. आता दुसरी व्याख्या सांगतो. हरिही दासाहा यस्य सा हरिदासाहा, भगवान श्री हरीच ज्यांचा दास झालेला आहे ते हरिदास. आता पटलं का बघा. भगवान श्री हरीचे जे दास आहेत ते हरिदास, ही झाली सरळ व्याख्या. या व्याख्येमध्ये काही फार कौतुक आहे अशातला भाग नाही. भगवान श्री हरीचे जे दास आहेत ते हरिदास, ही सरळ व्याख्या झाली. पण मला दुसरी व्याख्या महत्वाची वाटते. हरिही दासाहा यस्य सा हरिदासाहा, भगवान श्री हरीच ज्यांचा दास झाला ते हरिदास. भगवान श्री हरीच ज्यांचा दास झाला. मी तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देतो. संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. कोण? हरिदास. हरिदास या शब्दाचा अर्थ काय? भगवान श्री हरी ज्यांचा दास झालेला आहे का नाही ते हरिदास. ज्या संतांच्या घरी भगवान काम करतो का नाही ते हरिदास. ज्या संतांच्या माग माग देव धावतो का नाही, धावे चाले मागे मागे, ती हरिदास. ज्या संतांची संगती लाभावी याच्याकरिता वैकुंठ सोडोनी या सुखा कारणे देव मेलावला. या सुखा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला.
काही चालीच अशा असतात की ज्या ऐकल्या की हृदय भरून येतं आणि ते ज्यांच्या मुखातून ऐकायला पाहिजे त्यांच्या ऐकून ऐकल्या तर मग तर जास्तच हृदय भरून येतं. आम्ही खूप लहानपणापासून काशीराम महाराजांचा दिगंबर बुवांचा ऐकत आलो. लहानपणापासून आमचं लहानपण, पूर्वी तर माझ्या माहितीप्रमाणे फारशा कॅसेट ज्यावेळेस नव्हत्या त्यावेळेस त्यांच्या काही रेकॉर्ड आम्हाला ऐकायला मिळायचं कुठं आळंदीत, पंढरपुरामध्ये. आणि मग ते ऐकून ऐकून त्याच्याबद्दलची गोडी, त्याच्याबद्दलचे अंतःकरणातले भाव प्रगट व्हायचे. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चाली कशा असाव्या, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चाली कशा असाव्या, मला असं वाटतं की याचा वस्तुपाठ महाराष्ट्राला ज्यांनी शिकवला ते हे महात्मे आहेत. आजची चालीची परिस्थिती न सांगितलेली बरी. फार गोंधळ करून टाकला आज. वारकरी चालीमध्ये मला जरी त्यातला फारसा भजनाचं अंग नसलं तरी भजन ऐकण्याची गोडी मात्र लहानपणापासून आहे आणि फड परंपरेत वावरत असल्यामुळे शुद्ध वारकरी सांप्रदायिक चालीचा छंद म्हणा किंवा ती सवयच आहे. काही काही अभंगाला त्या चाली त्याच चाली म्हटल्या तरच गोड लागतात, दुसऱ्या चाली म्हणून जमत नाही. काही काही अभंग असे काकड्याचे अभंग ठरलेल्या चाली आहेत. त्याच चालीमध्ये आज या दोघांचा काकडा अख्खा महाराष्ट्र ऐकतोय आजही, किंवा त्यांचा काकडा ऐकूनच बरेच काकडे ऐकतात. बऱ्याचदा त्यांचा काकडा ऐकल्यामुळे लोक वाकडी व्हायची राहिली आता. पण या दोघांचा काकडा म्हणजे मला कधी, मी यांचीच चाल एका माणसाने म्हटलेली मी ऐकली. मी म्हटलं अरे वा फार चांगली चाल म्हटली. तो म्हटला महाराज फार चांगल्या पद्धतीने तयार केली. म्हणजे दुसऱ्याचं ऐकून ती मी केलं म्हणायचं तेव्हापासून आलं की काय कुणाच कोण कुणाला श्रेय द्यायला तयार नाही महाराज आली. पण महाराजांनी कधी श्रेय घेतलं नाही, जे आहे ते मुक्त कंठाने देत राहिले. वारकरी चाली कशा असाव्या, वारकरी चालींचे कसे शब्द असावे. माझ्या कानावर काही महात्म्यांचे शब्द असे आहेत फड परंपरेतले की जगद्गुरु तुकोबारायांनी जसे शब्द उच्चार केले तसे शब्द आले पाहिजे. त्या शब्दाची चिरफाड करून जमत नाही, अशी ओढाताण करून जमत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी, ते तसंच म्हटलं पाहिजे. घडा विसंगती असं नाही म्हटलं पाहिजे. हे इकडला वी तिकडं जोडून जमत नाही, शब्द इकडले तिकडं जोडून जमत नाही. आमच्याकडे तर आमचे वडील असं सांगत असतात की तुकोबारायांच्या गाथ्यातील चाल म्हणत असताना कोणताही शब्द काढायचा नाही, तो मनाने काढायचा नाही शब्द. पण जरा पुढलं बोलू, मनाने त्यात काही घालायचं नाही. असं नाही घालायचं. काय चालत म्हणत अरे काय मध्येच काय नाही चालत, घालायचं नाही, मनाने काही घालायचं नाही. तुमचा आलाप सुद्धा त्या स्वरात तसाच आला पाहिजे. त्याच्याही पुढं माझ्या मी एका महात्म्याचं नाव घेतो, महाराजांना ते माहिती आहे. वैकुंठवासी भोसरीकर माऊली. आपण जी निष्ठावंत वारकरी आहेत त्यांना माहीत असेल. भोसरीकर माऊलींचा अधिकार एका वाक्यात सांगू. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा सरळ पाठ होता असं नाही, उलटा पाठ होता. म्हणजे आपण सुंदरते ध्यानपासून पाठ करतो ते तुकामाने माझ्यापासून पाठ होतं भोसरीकर माऊलींचं. आणि तरी सुद्धा कधी जा ते गाथा घेऊन बसलेली असायची. कधी गाथा पाठ असलेली व्यक्ती गाथा घेऊन बसलेली असायची. मी प्रत्येक महिन्याच्या दशमीला त्यांच्या दर्शनाकरता जायचो. ते डांगे पंचमंडळमध्ये पंढरपुरात उतरायला असायचे. मी गेलो आणि एके दिवशी मला आश्चर्य वाटलं. मी सहज विचारलं त्यांना, म्हटलं माऊली तुमचा गाथा पाठ असून तरी 24 तास तुम्ही गाथा घेऊन बसता, कायम गाथा घेऊन असायचं, असं कसं काय? गाथा पाठ असलेल्या माणसाने गाथा घेऊन बसायचं? आमचे फक्त कीर्तनाचेच अभंग पाठ असतात. नाही सांगत आता पुढलं, तरी आमची गाथ्याची गाठ नाही. परवा लॉकडाऊन मध्ये एकाचा फोन आला मला आला आणि त्यांनी विचारलं महाराज काय करताय. म्हटलं काय चालू आहे थोडं अभ्यास वगैरे, चिंतन लिखाण मनन पठण काय चालू आहे आपलं थोडं फार इकडलं तिकडलं. मी आपलं सहज त्यांना विचारलं तुम्ही काय करताय. ते म्हटले आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. वा छान, बरं झालं म्हटलं तुम्ही पारायण केलं, चांगलं झालं. तो म्हटलं अहो आयुष्यात पहिल्यांदाच पारायण केलं मी ज्ञानेश्वरीचं. आणि परत पुढचं वाक्य मला तो म्हटला ज्ञानेश्वरी पण चांगली आहे हो. कोण म्हणला? गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, त्याचा सोहळा आनंदाचा आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण पाठ नाही ना आम्ही कीर्तन करायला निघालो. तुकोबारांच्या गाथ्याचं भजन आम्ही केलं नाही, आम्ही कीर्तन करायला निघालो. कुठंतरी याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता. हे शब्द सामान्य नाही आहेत.
ज्ञानेश्वरीतली अक्षरं सामान्य नाही, तुकोबारांचे शब्द सामान्य नाही. मी विचारलं असं का? भोसरीकर माऊलींनी मला एक वाक्य फार छान सांगितलं. त्यांनी मला असं सांगितलं, तुम्ही कोणताही अभंग, गाथ्यातला तुकोबारायाचा असो, नामदेवरायांचा असो, कोणताही अभंग असे, जो अभंग तुम्ही कीर्तनाला घेणार असाल तो अभंग अगोदर गाथ्यामध्ये पहा आणि मगच कीर्तनाला उभा राहिल्यानंतर घ्या. पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन. आता उलट झालंय, ऐकून या कॅसेट. बरं, जसंच्या तसं मांडतात हो, जरा तरी बदल करावा. एकाने मी हिवाळ्यात कीर्तन केलेलं होतं आणि म्हणून मी कीर्तनात म्हणत होतो आता काही हिवाळा आहे. त्यांनी उन्हाळ्यात कीर्तन केलं, तिथं म्हटलं आता हिवाळा आहे. उन्हाळ्यात? अरे बाबा, हिवाळ्याच्या जागी उन्हाळा एवढा तरी, बाकी जाऊ दे, आहे तसं आहे. पण कमीत कमी त्या अक्षरांची तरी बदलाबदली करावी ना. तिथं ते अक्षर नको बाबा. कमीत कमी आपण कुठल्या ऋतूमध्ये कीर्तन करतो हे तरी लक्षात यावं. जसंच्या तसं म्हणजे किती झेरॉक्स ते मशीन सुद्धा याच्यापेक्षा साधी असेल जरा, ती तरी चूक करेल, पण हा चूक करत नाही. विचित्र आहे. प्रत्येक अक्षर मी त्यांना म्हटलं की का गाथ्यामध्ये पाहून जायचं? आमचा पाठच आहे ना, अकल्प आयुष्य व्हावेत आहे, कुळा पाठ आहे, रोज म्हटला जातो. गाथा उघडून जरी पाठ नसला तरी ऐकून ऐकून का होईना पण पाठ झालाय आमचा अभंग. काय बघायची गरज आहे? ह्याची दानं देगा देवा, रोज पाठ आहे आमचा. सुंदरती ध्यान वेविटीवरी पाठ आहे. त्यांनी मला फार गोड सांगितलं महाराज. त्यांनी मला सांगितलं जरी पाठ असलं तरी ते पाहायचं. का? तर त्यांनी मला असं सांगितलं, एखादा अभंग तुम्ही अनेकदा कीर्तनाला घेत असाल, काही अडचण नाही. एकाच अभंगावर अनेकदा कीर्तन केलं तर काही वाटून घ्यायचं नाही. काही काही लोक फक्त अभंग बदलतात. जाऊ दे, आता पुढलं बोलत नाही. त्यामुळे अभंग बदलण्याला महत्त्व नाही. तुम्ही एकच काय आता तुम्हाला सांगू, इतके मोठमोठे महात्मे पंढरपुरामध्ये काही काही महात्मे होऊन गेले. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचे शब्द आमचे गुरुजी वैकुंठ गुरुवरी भाऊ सांगायचे, एक अभंग आयुष्यभर कीर्तन केला तरी सुटणार नाही, इतके तुकोबारांचे शब्द महान आहे. आयुष्य गेलं तरी तो अभंग सुटेल असं सांगता येत नाही. काही सोपी गोष्ट आहे. हा अभंग सुटला, जरा माफी मागून बोलू, स्वामीजी माझ्या पुढे आहेत, मोठी माणसं महात्मे माझ्या पुढे आहेत, पण तरी पण माझे गुरुजी वैकुंठ भाऊ असं सांगायचे, या अभंगाचा अर्थ असाच आहे हे सांगायला पुन्हा तुकोबारांनाच यावं लागेल. बाकीच्याचं काम नाही. बाकीच्याचं काम नाही. बाकीच्यांनी फक्त त्याचा अंदाज लावायचा, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्या पद्धतीने करायचा. असाच आहे असं सांगण्याचा अधिकार तुकोबारांनाच फक्त. मला भोसरीकर माऊलींचं ते वाक्य सांगायचं आणि मग पुढल्या विचाराकडे प्रवृत्त होतो. त्यांनी मला असं सांगितलं की तो अभंग पाहायचा आणि पुन्हा कीर्तनाला जायचं, जरी पाठ असला तरी पाहायचा. म्हटलं का? तर त्यांनी एक वाक्य फार छान सांगितलं. त्याची दोन कारणं. पहिलं कारण, तुकोबारांचा गाथा, नामदेवरांचा गाथा, ज्ञानेश्वरी पाहून तुम्ही जात असल्यामुळे पाहायचं म्हटलं की तुम्ही तो ग्रंथ उघडणार आणि ग्रंथ उघडताना कोणीही वारकरी असेल तो त्याला पाया पडल्याशिवाय उघडत नाही. आणि तुकोबारांच्या गाथ्याला पाया पडून तुम्ही ग्रंथ उघडणार आणि तुकोबारांच्या गाथ्याला पाया पडणार म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या पाया पडून तुम्ही कीर्तनाला जाणार, हा त्यातला भाव आहे. म्हणजे तुम्ही कीर्तनाला जाताना प्रत्यक्ष तुकोबारांचं दर्शन घेता, हा त्यातला भाव एक. आणि दुसरा भाव फार भावला मला त्यांचा. त्यांनी मला सांगितलं दुसरा एक अर्थ इतका महत्त्वाचा आहे. म्हटले की तेच अक्षर जरी असले, सुंदरती ध्यान उभे विटीवरी हेच अक्षर आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हेच अक्षर आहे, ह्याची दान देगा हेच अक्षर आहे, तेच जरी अक्षर असलं तरी पुन्हा पुन्हा तुम्ही त्या अक्षराकडे ज्यावेळेस पाहता आणि कीर्तनाला जाता, रोज पाहता कीर्तनाला जाता, तेव्हा त्या पाहण्यामध्ये कधीतरी त्या अक्षरांचीच कृपा तुमच्यावर होईल आणि तुकाराम महाराज सांगतील की या अक्षराचा अर्थ असा आहे, जाऊन कीर्तनात सांगा. हे होण्याकरिता त्या अभंगाकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही महाराजांच्या चाली तुम्ही भाग्यवान आहात की खूप ऐकलंय महाराजांना. तुम्ही खूप ऐकलं. ही सगळी जी वारकरी पद्धतीतली भजन म्हणणारी मंडळी आहेत ना, या सगळ्यांना तुम्ही ऐकलंय, भाग्यवान आहात. आपल्याकडे असं सांगितलं जातं की जर तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी पहिली वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वर सुद्धा रहस्वच निघाला पाहिजे. दुसरी वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वर सुद्धा दीर्घच निघाला पाहिजे. इतकी सूक्ष्मता चालीमध्ये सांभाळली जाते. आणखीन एक भोसरीकर माऊलींचं वाक्य जाऊन पुढल्या विषयाकडे येतं. त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं की रहस्व दीर्घता
या वारकरी चालीमध्ये पाहिल्याच पाहिजे. आणि बोलता बोलता ते थोडंसं धाडस करून आणि कैमुतिक न्यायाने थोडंसं असं बोलले होते, अरे एखाद्या वेळेस वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे, पण वारकऱ्याच्या चाली म्हणणं सोपं नाही. सोपी गोष्ट नाही. वारकऱ्याच्या चाली असं कुठेही कशाही म्हणणं इतकं सोपं नाही. जरा सांग बोलू, येते पाहिजे जातीचे. विठ्ठल कृपा करून कशाही चाली लावू नये आणि कृपा करून कशाही चाली लावून कसंही नाचू नये. दुर्दैवाने आपण सांप्रदायिक कीर्तनाचं विद्रुपीकरण जरी करायला लागलेलो असलो तरी हे कुठंतरी आपण आपल्या दृष्टीनेच थांबवलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. कारण ज्या चाल त्या अभंगाला आपण चाल लावून नको ती सिनेमातली चाल लावून आपण लोकांचा जरी चेहऱ्यावरचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत असलो तरी ते एक पद्धतीने आपल्याकडून पाप घडतंय याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. आज आपण त्या फेसबुक यूट्यूबला चाली बघतो आणि मग कधी कधी अंगावर शहारे येतात. ही जुनी मंडळी तर मी म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला फेसबुक कळत नाही. हे आता पूजे महाराज माझ्या समोर आहेत, हे सगळी मंडळी आहेत. कारण तुम्ही जर ते फेसबुक आणि यूट्यूबवरच्या ह्या अलीकडल्या चाली बघितल्या तर तुम्ही म्हणाल की कुठं नेऊन ठेवलाय संप्रदाय माझा, अशी परिस्थिती होईल. त्यामुळे सूक्ष्मता सांभाळली पाहिजे. त्याच्यातल्या अक्षरांचा विचार सांभाळला पाहिजे. त्या त्या अक्षरांची कृपा होण्याच्या दृष्टीने तो पाहिलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक चाल म्हणत असताना आपल्याकडे तर असं सांगितलं जातं, त्या त्या अभंगाला चालच अशी लावली जाते की नेमकं तुकोबाराय ज्ञानोबारांना काय म्हणायचं आहे हे चालीतूनच कळतं. ज्या सुखाकारणे आज महाराजांनी मगाची चाल म्हटली त्या चालीतच कळालं की हो नेमकं काय सांगायचं आहे. वैकुंठ सोडवणी कशाकरिता, ज्या सुखाकारणे. हे जे सुख आहे संतांच्या सेवेचं जे सुख आहे त्या सुखाचं अवर्णनीय अशा पद्धतीचं ते सुख आहे. संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. आणि म्हणून मी हरिदास शब्दाचा अर्थ असा सांगत होतो. एक अर्थ असा सांगत होतो जे हरीचे दास आहेत ते हरिदास. आणि मी दुसरा अर्थ मात्र महत्वाचा सांगत होतो, हरीच ज्यांचा दास झालेला आहे ते हरिदास. हरीच ज्यांचा दास झाला. सकाळची वेळ असावी, एकनाथ महाराज पूजेला बसलेले असावेत आणि पूजा करत असताना गंध ते चंदन उघडून देण्याचं काम घरामध्ये असलेल्या एका नोकराकडे होतं. त्या नोकराचं नाव श्रीखंड्या. म्हणजे कोण? भगवान पांडुरंग परमात्मा. श्रीखंड्याच्या रूपाने ते चंदन उघडण्याचं काम करावं. ते चंदन उघडायचं, ते गंध हातामध्ये घ्यायचा आणि त्या श्रीखंड्याने म्हणजे पांडुरंगाने एकनाथ महाराजांना द्यायचा. एकनाथ महाराजांनी तोच गंध घ्यायचा आणि देवघरातल्या पांडुरंगाला लावायचा. दिला कुणी? पांडुरंगाने. लावता कुणाला? नाताच्या घरची उलटी खून, यालाच म्हणायचं ना, दुसरं काय. पांडुरंगानेच दिला आणि पांडुरंगाला लावायला लागलात ना. 36 वर्ष कामं करावी. कित्येक चरित्र आहेत आपल्याकडे. जनाबाई बरोबर देवाने गोऱ्या वेचावी ही कथा आपल्याकडे सांगितली जाते. कधी कधी त्या शब्दांकडे किंवा त्या चरित्रातल्या भावाकडे लक्ष द्या, लक्षात येतं आपल्या काय आहे ते. नामदेवांच्या चरित्राकडे पहा, तुकोबारांच्या चरित्राकडे पहा. तुम्ही मराठवाड्यामध्येच आपण सगळे असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तेर हे सगळ्याला माहीत असेल. उस्मानाबाद तेर, ढोकी तेर ढोके आपल्याकडे म्हणतात. गोरोबा काकांची संजीवन समाधी आजही तिथं पांडुरंगाने हात लावलेल्या विटा पाण्यावर तरंगत असलेल्या दाखविल्या जातात. तेरची माती सोपी नाही. योगायोगाने आज तेर इथं उपस्थित आहे. रघुनंदन महाराज पुजारी इथं उपस्थित आहेत. सर्व आमच्या विद्यार्थ्यासहित इथं उपस्थित आहेत. माझे ते जीवलग मित्र आहेत. आम्ही संस्थेमध्ये मिळून शिकायला होतो. तेरून आज आणि गोरोबा काकांची सेवा ज्यांच्याकडे परंपरेने ज्यांच्या घरात आहे, गोरोबा काकांचे परंपरेने जे पुजारी आहेत, रोज गोरोबा काकांच्या उठवण्यापासून ते शेजारतीपर्यंत ज्यांच्याकडे सेवा आहे ते पुजारी महाराज आहेत. तुम्ही काकांचं चरित्र पहा. दोन्ही हात तुटले. का तुटले, कसे तुटले, विस्तार करायची गरज नाही. पांडुरंगाला बातमी कळाली. पांडुरंगाला चिंता पडायला लागली. काकांचे दोन्ही हात तुटले, आता हे मडकी कशी बनवणार? कोण म्हणतोय? पांडुरंग. काकाने विचार केला, हात तुटले, आता भजन कसं करणार? काका विचार करतात. काका म्हणतात मी भजन कसं करणार? आणि देव म्हणतो हे मडकी कशी बनवणार? म्हणजे काकाच्या संसाराची चिंता देवाला आणि देवाच्या भजनाची चिंता काकांना. आपण भजनाकडे बघत राहावं. तुका म्हणे घालू तयावरी भार. ते होत राहत. देवाने विचार केला काहीतरी व्यवस्था करू. काय व्यवस्था करायची? कोणाला तरी कुंभार म्हणून पाठवू. कोणाला पाठवायचं? कोणीच जायला तयार नाही. देवाने विचार केला नाहीतरी मला काय काम आहे, आपणच जाऊ.
देवाने कुंभाराचे कपडे घातले आणि देव कुंभार होऊन तेरला निघाले. निघाल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो, पण कुंभाराला महत्व कधी गाढव बरोबर असलं तर, ज्याच्या त्याचं साधन ज्याच्या त्याच्या बरोबर पाहिजे. महाराज आपापलं सगळं घेऊन फिरावं माणसाने. हा उगं तिथे गेल्यानंतर फेट आहे का मागायचं नाही, आपला आपला घेऊन यायचं. कीर्तन दिलंय कशाला तुला, उगच आपलं आपलं घेऊन ये. फेटा सुद्धा दुसऱ्याचं घेतोय तर मग आलाय कशाला इथं. हा नाही झालं. आज बघा महाराज कसे पकवास स्वतःचा स्वतः घेऊन आले. महाराज स्वतःचा पकवास घेऊन आले. खरं तर ही संप्रदायाची पद्धत. पूर्वी बघा तुम्ही, महाराजांना माहित आहे, पूर्वी फडावर टाळ सुद्धा स्वतःचा स्वतः घेऊन जायचा, ही परंपरा आहे. आता जर मी म्हटलं तर वाजवायलाच कोणी यायचं नाही. त्यापेक्षा तुम्ही या, आम्ही आणून ठेवले, फक्त वाजवा. आणि जरी एखाद्याने चुकीचं वाजवलं तरी त्याला चुकीचं म्हणायचं नाही. वा काय टाळकरी आहे. जर त्याला म्हटलं तुला येतच नाही, मंडप रिकामा, करून घेतोस तू कीर्तन. फड चालवतोय मी, महिनावारी चालवतोय, बंडूदेवांना माहित आहे. त्यामुळे मला माहिती आहे फड चालवताना काय त्रास असतो. आणि ही परंपरा टिकवणं सोपी गोष्ट नाही. परंपरा चालवणं ह्या सोप्या गोष्टी नाही. मी परवाच बोललो एके ठिकाणी की एक व्यक्ती त्या परंपरेला, या भगवत सेवेकरिता समर्पण करावा लागतो, तेव्हा कुठं परंपरा चालत असतात, तेव्हा परंपरा टिकत असतात, परंपरा चालत असतात. ही सोपी गोष्ट नाही. गोरोबा काकांच्या घरी जायचंय. देवानी विचार केला, आपण कुंभार झालो, गाढव कुणाला, गरुडाकडे बघितलं. गरुडाला वाटलं बहुतेक आपलाच नंबर आहे. आज्ञापालन सेवकथा धर्म. गरुड गाढव झालं, दोघं निघाले. देव कोण झाले, कुंभार. गरुड कोण झालं, गाढव. निघाले तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो, गरुडाला गाढव केलं, पण गाढवावर माती टाकल्यानंतर त्या गाढवाला हाकण्याकरता पाठीमागं कुंभाराची कोण लागते, बायको. त्या गाढवाला हाकायला कोण लागणार आहे, बायको. बायको असल्याशिवाय गाढवा हाकली जात नाही. स्वामीजी तुम्ही काय एवढं हसला, ही पंचायत आहे मला. जी ह्याच्यात नसतं ना त्याला पटदिशी कळतं. देवाने विचार केला आता कुंभारीन कुणाला करायचं. रुक्मिणी मातेने सांगितलं कुणाला, म्हणजे मी नाही आहे का. झालं, रुक्मिणी माता कुंभारीन. तिघच्या तिघ आले, तेरमध्ये आले. सकाळची वेळ होती. काका आहेत का घरात. काका पाहतात कोणीतरी कुंभार आलाय. काकांना माहित नाही हा देव आहे. बरं झालं, कसं काही येणं केलं नाही. मला एका नोकरीची गरज आहे. मला असं कळालंय की तुम्हाला एका नोकराची गरज आहे, मलाही नोकरीची गरज आहे, मला ठेवून घ्याल का. काकांनी त्या कुंभाराकडे, त्याच्या बायकोकडे आणि त्या गाढवाकडे बघितलं आणि काकांनी सांगितलं कुंभार दादा खरं सांगू, खरंच माझ्या मनात होतं की एखादा नोकर आपल्याकडे यावा. दोन्ही हात तुटले, मडकी कशी बनवता येत नाहीत, या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. बरं झालं तुम्ही आलात. त्याच्या पुढचं काका बोलले कुंभार दादा खरं सांगू का, अगदी देवासारखा आलात बघा. देवाने विचार केला ही सारखं मध्ये शब्द कशाला घातलाय. बरं ठीक आहे, कुठं आहे माती, इथं माती आहे. मग ते सगळं दाखवलं, कुठं भाजायचं वाळवायचं सगळं दाखवलं. तेरच्या मातीला देवाचा हात लागला, मडकी बनायला लागली. टणक आणि सुबक अशी मडकी बनायला लागली. गर्दी खूप वाढायला लागली. प्रत्येक जण यायचा, ते तुमच्या नोकऱ्यांनी बनवलेली मडकं कुठे आहे पहा, दाखवा. ते घ्यायचा, निघायचा. आणि इतकी गर्दी वाढायला लागली. काही जवळची माणसं होती, अगदी जवळची. आणि ती जवळची माणसं काकांच्या कानाजवळ येऊन म्हणायला लागली काका राग वाटून घेऊ नका, पण मडकी इतकी चांगली आहेत ना, तुमच्या नोकऱ्यांनी बनवलेली मडकी इतकी चांगली आहे. काका राग वाटू देऊ नका, तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतोय. आता इतकी मडकी बनवली, त्याला मातीच्या मडक्याचं काय घेऊन पडलंय महाराज. काकांना आनंद वाटला. काही का असे ना, व्यवस्था होते लोकांची. गर्दी वाढता वाढता आळंदीपर्यंत ही बातमी केली. ज्ञानोबराय मुक्ताबाईच्या कानावर गेली. मुक्ताबाईंनी ज्ञानोबराने सांगितलं दादा मला असं वाटतं की आता अगोदर तेरला जाऊ, काकांना भेटू आणि मग पंढरपूरला जाऊ. ते म्हटले तसं. हे चौघं भावंड, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई भजन करत करत तेरला आले. गोरोबा काकांच्या घरी आले. हे चौघं भावंड आले. म्हटल्याबरोबर पांडुरंगाने गरुडाला सांगितलं आपलं गबाळ गुंडाळा, पंढरपूर गाठा म्हटलं. आपल्याला ओळखणारी माणसं आली. आळंदीची माणसं तेव्हापासून हुशार. नाही, चंदू महाराज माझे मित्र आहेत, पण हुशार महाराज. चला आवरा. तिघच्या तिघ गुप्त झाले. आता मुक्ताबाई येते आणि काकांचे ते तुटलेले हात पाहून म्हणते काका तुम्ही का हात तोडून घेतलेत.
कशी मडकी बनवणार? आणि मडकीच नाही नीट बनवली तर प्रपंच कसा करणार? आणि प्रपंचच नाही नीट झाला तर परमार्थ कसा करणार? जरा टप्प्याटप्प्याने विचार करा या वाक्यांकडे. आमचे गुरुजी वैकुंठोशी भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे, माणसाला व्यवहार कळाला पाहिजे. आणि त्याच्या पुढचं ते वाक्य बोलायचे, ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल म्हणायचे. व्यवहार कळाला पाहिजे. काही माणसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी असतात, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी असतात, पण व्यवहारातल्या सोप्या सोप्या गोष्टी कळत नसतात. इथं आज बरीच तरुण मंडळी आहेत. तुमच्याकडे कॉलेजमध्ये ते कॅम्प आहेत का नाही मला माहीत नाही, पण असले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना, त्याला NSSचे कॅम्प म्हटलं जातं. हे NSSचे कॅम्प म्हणजे काय असतं? राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प म्हणजे काय असतं? तर त्या मुलांना बाहेर गेल्यानंतर व्यावहारिक जीवन कसं जगावं हे शिकवण्याचं ते एक माध्यम असतं, दुसरं काही नाही. माणसाला ते कळावं. मुक्ताबाईंनी विचारलं, कसा तुमचा प्रपंच होणार? काकांनी सांगितलं, काळजी करू नको. अगं, असा एक नोकर माझ्याकडे आलाय, माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतोय. हो, हाक मारा बरं. काकांनी हाका मारायला सुरुवात केली. कुंभार दादा, कुंभार दादा. कुंभार दादा पंढरपूरला पोच झाली, कुठूनच आवाज येईना. मुक्ताबाईंनी विचारलं, मडकी कुठे आहेत? हे बघ बाहेर म्हटले. आणि मग ते एक एक मडकं घेतलं. मडकं घेतल्याबरोबर चहूबाजूने ते मडकं पाहिलं आणि मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मुक्ताबाई ढसढसा रडायला लागल्या. काकांनी विचारलं, काय झालं मुक्ते, का रडायला लागली? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका या मडक्याकडे तरी पहा, प्रत्येक मडक्यावर शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. याचा अर्थ तुमच्या घरी काम करत होता तो सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा होता. विठ्ठल. हरीच ज्यांचा दास झालाय ते हरिदास. हरीचे जे दास ते हरिदास. हरीच ज्यांचा दास झालाय ते हरिदास. हरीच ज्यांचा दास झाला अशा हरिदासांकरिता अकल्प आयुष्य व्हावे तया. असे जे हरिदास आहेत का नाही, अशा हरिदासाकरता अकल्प आयुष्य. आयुष्य पण किती अकल्प. हा अकल्प शब्द फार महत्वाचा आणि गमतीदार आहे. आ अधिक कल्प बरोबर अकल्प. आ हा उपसर्ग लागला कल्प या शब्दाला, आणि आ या उपसर्गाचा अर्थ होतो पर्यंत किंवा एवढं मराठी व्याकरणाच्या दृष्टीने. आणि मग पर्यंत किंवा एवढं हा आ शब्दाचा जर अर्थ असेल तर या प्रमाणाचा सरळ सरळ अर्थ झाला कल्पा एवढं आयुष्य माझ्या हरिभक्तांना दे किंवा हरिदासांना दे, असं सरळ झालं. आता हे कल्पा एवढं म्हणजे किती? 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष. कल्प म्हणजे किती? भागवत आम्हाला असं सांगतं, 4 युगाची चौकडी 71 वेळा फिरवल्यानंतर एक मन्वंतर होतं, आणि अशी 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प आहे. विठ्ठल. मला आता विस्तार करायला वेळ नाही, परंतु घरी गेल्यानंतर जर पंचांग असेल, देवांना माहिती आहे चांगलं, तर दाते पंचांगाच्या 2-3 पानाच्या पाठीमागं तुम्हाला कल्पाचं गणित दिसून येईल, किंवा भागवताचा 6वा स्कंद काढा, त्याच्यामध्ये कल्पाचं गणित दिसून येईल की नेमकं कल्प या शब्दाची व्याख्या काय. तर 4 युगाची चौकडी 71 वेळा फिरवायची आणि त्याला एक मन्वंतर, अशी 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प आहे. वर्षातून बोलायचं झालं तर 4 अब्ज 29 कोटी 4,80,000 वर्ष म्हणजे एक कल्प आहे. तिथपर्यंतच्या आयुष्याची मागणी नामदेव यांनी पांडुरंगाकडे केली. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा. तरी परत मला कधी कधी प्रश्न पडतो, हा आयुष्य शब्द का ठेवला? याचं महत्त्वाचं कारण सांगू. यद्यपि माणसाच्या आयुष्याची मर्यादा 100 वर्षाची आहे, तथापि नामदेवांनी मात्र त्याच्याकरिता कल्पा एवढं आयुष्य मागितलं, म्हणून या अभंगाला पसायदान म्हणा. म्हणून या अभंगाला पसायदान म्हणा. नामदेवराय बोलतात, अकल्प आयुष्य एकट्याला नाही व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या रसा. देवानी हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर देवानी विचारलं, झालं का? तुला मागा मागा म्हणत होतो, आता तुम्ही मागितलं, झालं का? हां झालं ना, देऊन टाकू, चला आता निघा निघा. नामदेवांनी सांगितलं, देवा उगी झालं का झालं का झालं का म्हणू नको, गडबड करू नको, घड्याळाकडे तर अजिबात बघू नको. मी त्यांचं सांगतो, तुम्ही बघा, तुम्ही किती जरी बघितलं तरी माझं जेवढं ठरलंय तेवढं बोलल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही कितीही करा, चोळबोळ करा, काय करायचं ते करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं पडत नाही. नामदेवांनी सांगितलं, देवा मी मागत नव्हतो, आत्ता कुठं मी मागायला सुरुवात केली आहे, आणि आत्ता मागायला सुरुवात केल्यानंतर झालं का काय म्हणायला लागला? आत्ता तरी सुरुवात केली ना, आता कल्पापर्यंतचं आयुष्य मागितलंय ना, अरे मग झालं ना, पुढं काय? नामदेवांनी सांगितलं, देवा तुला माहीत नाही म्हटले. नीट ऐका, माहीत नाही म्हटले का? काय असतंय, माणसाला आयुष्य जसं जसं जास्त येईल का नाही, तसं तसं आशा इच्छा
कल्पना, कामना मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. तू कल्पापर्यंतचं आयुष्य देशील, पण त्याच्याबरोबर जर कामना दिली तर ते आयुष्य देऊनही उपयोग होणार नाही. आयुष्य भरपूर मिळालं पण आयुष्य सगळं कामनेत घालवलं असं होईल. मग एक काम कर, काय कर, अभंगाचं दुसरं. कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा होणे काळी कल्पनेची बाधा होणे काळी कल्पनेची बाधा होणे काळी. पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. राहिलेल्या तीनही चरणाचा विचार करत असताना त्यातले फक्त भाव आपल्यासमोर प्रगट करतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हे झाल्यानंतर नामदेवराय सांगतात, देवा कल्पापर्यंतचं आयुष्य देशील खरा, परंतु अडचण सांगू, त्याच्यामध्ये कल्पना किंवा कामना निर्माण होण्याची शक्यता आहे. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ही जी कल्पना आहे की नाही, या कल्पना या शब्दाचे 3 अर्थ करायचे आहेत. ऐका, मी तुम्हाला उदाहरणं देऊन पटवून पुढं जातो. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी 1, कामनेची बाधा न हो कोणे काळी 2 आणि अविद्येची बाधा न हो कोणे काळी 3. असं तिन्ही करा. कल्पना शब्दाचे 3 अर्थ करा. तुमच्या ऐकण्यातलं प्रमाण देतो. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे. त्यामुळे कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. का? कारण माणसाला वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने असलेली कल्पना दुःख देते. नीट ऐका, कळलं का? बघा, वस्तू दुःख देत नाही. हा माईक आहे, हा माईक आहे, याचं माणसाला सुख दुःख नाही. माईक म्हटलं की त्याचं सुखही होत नाही, दुःखही होत नाही. पण हा माईक माझा आहे असं म्हटलं की आवाज चांगला आला की सुख आहे आणि आवाज कमी पडला की दुःख आहे. पण कधी हा माईक माझा आहे असं म्हटलं की, मला कधी कधी बघा तुम्ही, आम्ही ते गायक किंवा कोणतरी म्हणतात, त्या माईकवाल्याला म्हणत असतात, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी प्रश्न पडतो, माईक त्याचा आणि हे का माझा म्हणतं कुणास ठाऊक. बरोबर आहे, कारण त्याच्याबद्दल ममत्व आलं की मग आवाज कमी असला की आपल्याला दुःख होतं, आवाज चांगला असला की सुख होतं. कारण या माईकच्या संबंधाने निर्माण झालेली ममत्वाची कल्पना हे सुखदुःखाला कारणीभूत आहे. त्यामुळे वस्तू सुखदुःख देत नाही, वस्तू संबंधाने निर्माण झालेली कल्पना हे सुखदुःख देते. मी दुसरं उदाहरण देतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, घरी घेऊन गेल्यानंतर घर सगळं दाखवतात. आता ते दाखवत असताना 1 मजली असेल तर ठीक आहे, हो, 2-2, 3-3 मजली घरं असतात आणि ते सगळं घर फिरवतात. का फिरवतात कोणास ठाऊक. आता आम्हालाही त्याच्या घरी चहा घ्यायचा असतो, नाही म्हणता येत नाही. 3 मजले आम्ही फिरत राहतो आणि मग ते 2-3 मजले घर फिरून झाल्यानंतर कधी कधी बघा तुम्ही, आपल्याला विचारतात कसं वाटलं. आता आम्ही काही वाईट म्हणणार आहे, आम्ही असे गमतीचे आहेत महाराज. आम्ही त्यांना म्हणत असतो, अरे बाबा तुझ्यासारखं घरच नाही. आम्ही सगळ्याच्याच घराला म्हणतो, तुमच्याच म्हणतो अशातला भाग नाही. हे आमचा ठोकताळा आहे, आता पाठ करून ठेवलेले वाक्य आहेत ही सगळी. आता ही पण कधी कधी 2 भाऊ आहेत, 2 मजली घर आहे आणि तो घर आम्हाला दाखवायला घेऊन गेला. ऐका, ममत्व आलं की दुःख कसं आहे. मी महाभारतातला श्लोक सांगतो. द्रव्याक्षरस्तु भवेन मृत्यू त्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. महाभारत सांगतं. मम म्हटलं की दुःख आहे आणि न मम म्हटलं की सुख आहे. दुसरं सांगू, मम म्हटलं की अडकला आणि न मम म्हटलं की सुटला. माझं म्हटलं की अडकला, माझं नाही म्हटलं की मोकळा झाला. त्यांनी काय केलं, घर दाखवायला लागला. सगळं घर दाखवून झालं आणि मग तो थोरला होता, धाकटा बरोबर होता, थोरला होता आणि त्या थोरल्यानी दाखवत दाखवत हे घर आहे, घर आहे, घर आहे म्हणत असताना काही भांडणं नव्हती, किरकिर नव्हती, काही नव्हती. पण बोलता बोलता त्याच्या मुखातून एक शब्द आला. सगळं झाल्यावर तो म्हटला, महाराज हे सगळं माझं आहे बरं का, मी केलंय, माझं आहे, माझं आहे असं म्हटल्याबरोबर तो जो धाकटा होता का नाही, त्या धाकट्याने मला लगेच सांगितलं, महाराज आमचं ठरलंय बरं का, खालचं मला वरचं त्याला. उदाहरण संपलं माझं. कळालं का? बघा, तो आत्तापर्यंत बोलत नव्हता पण थोरल्याने माझं म्हटलं की धाकट्याची भांडणं सुरू झाली. त्यामुळे भांडणं ही मम म्हटलं की भांडणं आहेत, न मम म्हटलं की शाश्वतता आहे. त्यामुळे भांडणं ही आकारात आहेत, निराकारामध्ये कधीही भांडणं नाहीत. एका महात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. आता अनेक अनुभव आहेत परंतु सगळे अनुभव वेळेमध्ये सांगणं शक्य नाही. कर्नाटकामध्ये महाराजांना माहीत आहे, माझा जरा शिष्य परिवार कर्नाटकामध्ये जास्त आहे. पंकज महाराज माझ्याबरोबर अनेकदा आलेले आहेत. त्यामुळे कर्नाटकामध्ये चंदू महाराज तर 7-7 दिवस राहिलेले आहेत दादांबरोबर, माझ्याबरोबर. त्यामुळे कर्नाटकामध्ये एक सिद्धेश्वर स्वामीजी म्हणून खूप मोठे महात्मे होऊन गेले.
मल्लिकार्जुन स्वामी त्यांची परंपरा सिद्धेश्वर स्वामी चालवतात. मल्लिकार्जुन स्वामी होऊन गेले. सिद्धेश्वर स्वामी आत्ता विजापूरमध्ये हयात आहेत. फार मोठा आश्रम आहे. अगदी चांगलं त्यांचं चालतं. प्रवचनं खूप चांगली चालतात. सकाळी 6ला ती प्रवचनं असतात महाराज. सकाळी 6ची वेळ असते आणि 6ला प्रवचनाला जरी गेलो आपण तर कमीत कमी 10,000 लोक असतात. मी सकाळच्या सांगतोय 6ला. आणि टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असते. 6 वाजता ती माणसं खास ऐकण्याकरिता चाललेली असतात, बघण्याकरता अजिबात नसतात. माणसं कालवा कोण करतात? जी बघण्याकरता आलेली. ऐकण्याकरता आलेली कालवा करत नाहीत. ऐकण्याकरता आलेली उठत नाहीत. आणि उठा म्हणणाऱ्या, उठून चालणाऱ्याला उठू नका म्हणून बी कालवा करत नाही. म्हणजे ती काहीच नसतं तिथं. कारण ऐकणारा जो असतो, तुम्ही उद्या महाराज येणार आहेत, राऊत महाराज, तुम्ही ऐका. त्यांच्या मुखातून एक वाक्य मी ऐकलं. राऊत महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं होतं, माणसाला जसं जेवायला भूक लागते का नाही, तसं माणसाला ऐकण्याची सुद्धा भूक लागावी. ऐकण्याची सुद्धा भूक लागली पाहिजे. ऐकण्याची भूक जेव्हा लागते का नाही, तेव्हा खरं कळत असतं की सिद्धांत काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, भक्ती काय आहे, संप्रदाय काय आहे, हे तेव्हा कळतं. तेव्हा सिद्धेश्वर स्वामींनी एक वाक्य असं सांगितलं की मम आणि न मम हे म्हणत असताना, माझं म्हटलं की माणूस अडकतो हे सांगत असताना शून्य शून्य हातावर काढला. भांडणं आहेत का? हातावर शून्य काढला, भांडणं आहेत का? नाही. कोणी म्हटलं का तुमच्यापैकी अर्धा शून्य मला द्या ना अर्धा तुम्हाला घ्या? कोणी म्हणेल का? पण त्या शून्याच्या पुढे 1 लावा. किती संख्या झाली? 10. त्या 10 मध्ये मात्र भांडणं आहेत. 5 माझे आणि 5 तुझे. 10 मध्ये भांडणं आहेत, 5 माझे आणि 5 तुझे. पण शून्यामध्ये भांडणं नाहीत. याचा अर्थ काय? आकारात भांडणं आहेत, निराकारात भांडणं नाहीत. विठ्ठल कल्पना या शब्दाचा अर्थ आहे ममत्वाची झालेली कल्पना ही दुःखदायक असते. त्यामुळे महाराज सांगतात कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. एक. आता दुसरं सांगतो, कामना. कल्पना या शब्दाचा अर्थ झाला कामना. कामना म्हणजे काय असतंय? कामना या शब्दाचा अर्थ काय? आता याचाही विस्तार पुष्कळ आहे, पण तरी अर्थ सांगून पुढे जातो. कामना या शब्दाचा अर्थ करत असताना क अधिक आम अधिक ना. विग्रह मराठी भाषेमध्ये असं करा, क अधिक आम अधिक ना. याच्यातला क शब्द काय, आम शब्द काय, ना शब्द काय? मी वाचलेला अर्थ फक्त सांगतो आपल्याला. गीताप्रेसच्या एका अंकामध्ये फार छान अर्थ आला आहे. त्याने असं सांगितलं, क या शब्दाचा अर्थ सुख. कारण कम नाम सुखा. हा क शब्दाचे जे 2-3 अर्थ केले जातात. क शब्दाचा एक अर्थ आहे ब्रह्म, क शब्दाचा दुसरा अर्थ आहे पाणी, आणि क शब्दाचा तिसरा अर्थ आहे सुख. तुम्ही अमरकोश नावाचा ग्रंथ उघडून पहा, त्याच्यात हे सगळं उत्तर तुम्हाला सापडेल. क या शब्दाचा अर्थ आहे सुख. पुढचा शब्द काय? आम. क आम आणि ना. आम या शब्दाचा अर्थ काय? आयुर्वेदामध्ये एक शब्द येतो बघा, आमाशय आणि पित्ताशय. असे 2 शब्द येतात कानावर, ऐकले स्वामीजींना माहिती आहे. आमाशय आणि पित्ताशय. आमाशय या शब्दाचा अर्थ काय? कच्च. आमाशय या शब्दाचा अर्थ काय? कच्च. म्हणजे आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. 2 शब्दाचे अर्थ कळाले का? क म्हणजे काय? सुख. आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च. आता राहिला शब्द कोणता? ना. ना हा प्रत्यय आहे, त्याचा अर्थ होतो अभिलाषा. मराठी भाषेमध्ये ना या शब्दाचा अर्थ होतो अभिलाषा. म्हणजे क या शब्दाचा अर्थ काय सांगितला? सुख. आम या शब्दाचा अर्थ काय सांगितला? कच्च. आणि ना या शब्दाचा अर्थ काय सांगितला? अभिलाषा. आता खालचे वाचा, क आम आणि ना. आता खालचं वाचायचं झालं तर सुख, कच्च, अभिलाषा. म्हणजे कच्च्या सुखाची अभिलाषा जित आहे त्याचं नाव कामना. विठ्ठल आणि या कच्च्या सुखालाच विषय सुख म्हटलं जातं. आणि या विषय सुखाला ज्ञानोबा दुःख बोलतात. ओवी आपल्या नेहमीची पाठातली आहे. मनोनी विषय भोगी जे सुख, साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबा दृष्टांतांनी बोलतात, विषयाची समसुख, बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल रया. या सगळ्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल की कच्चं सुख याचा अर्थ विषय सुख, आणि त्या विषय सुखाची अपेक्षा माणसाला होऊ नये या दृष्टीने नामदेव यांचं बोलणं आहे. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरा अर्थ मी सांगत होतो, कल्पना या शब्दाचा अर्थ अविद्या करा. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. या अज्ञानाची बाधा न हो कोणी काळी असा तिसरा अर्थ घ्या. अज्ञान किंवा अविद्या. आता ही अविद्या म्हणजे काय? मी अनेकदा एक ओवी सांगत असतो. अनेकदा एवढी ओवी वाचा म्हणजे अविद्या काय आहे हे कळेल. रामायण उघडा, भावार्थ रामायण उघडा. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात, त्या चौघींच्या ज्या व्याख्या केल्या का नाही, ते सांगत असताना एकनाथ महाराजांची भाषा अशी आहे, कौसल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा,
कैकई ती अविद्या कुविद्या मंथरा ती पासी. बस रामायणातली एवढी ओवी घरी गेल्यानंतर वाचा, भावार्थ रामायण काढा आणि एवढी ओवी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. कौसल्या म्हणजे कोण आहे? सद्विद्या. सुमित्रा म्हणजे कोण आहे? शुद्ध मेधा. कैकई म्हणजे कोण आहे? अविद्या आहे. आणि मंथरा म्हणजे कोण आहे? कुविद्या आहे. एवढ्यावर रामायण थांबत नाही. पुढची ओवी एक सांगतो, तेवढ्या एका ओवीत अख्खं रामायण आलं. ऐका. कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी श्रीरामचंद्र पाठविला वनवासी. संपलं. कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी. नाथ महाराज सांगतात अविद्येमध्ये क्षोभ होत नव्हता, मग या कुविद्येने अविद्येमध्ये क्षोभ केला. या कुविद्येने म्हणजे मंथरेने अविद्येमध्ये क्षोभ केला. अविद्या कोण आहे? कैकई. अविद्या म्हणजे कोण आहे? कैकई. आमचे गुरुवरे भाऊ सांगायचे अविद्या काय आहे हे कळायचं असेल तर रामायणातली कैकई वाचा. रामायणातली कैकई आहे काय कळायचं असेल तर वेदांतातली अविद्या वाचा म्हणायची, मग कळेल. विचित्र. कैकई. अहो जाऊ द्या, कैकई शब्द बरा वाटतो का? जाऊ द्या. कैकई कुणाला म्हटलेलं पटेल का? बरं जाऊ द्या, मला काही इकडलं फारसं माहीत नाही, मी केव्हा तरी येतो. कैकई नावाची एखादी बाई सापडेल का इकडं? एका महिलेचं मातेचं नाव कैकई आहे का? असं आमच्याकडे पण नाही. खरंच नाही, आमच्याकडे पण नाही. तुमच्याकडे पण नाही, आमच्याकडे पण नाही. कैकईच्या स्वभावाच्या असतील आमच्याकडल्या, तुमच्याकडे अजिबात नाही. आपल्याला जायचं आहे या गावातनं, कशा सगळ्या कौशल्या. कैकई कुणी नाही आहे का? कैकई हा शब्द सहन होत नाही. कैकई हा शब्द म्हटलं तरी सहन होत नाही. मी तुम्हाला आता, माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्ही 7 दिवस परमादरणीय पूज्यश्री ढोक महाराजांच्या मुखातून रामायण ऐकलेलं आहे, त्यामुळे मी विस्तार करायची गरज नाही. परंतु कैकई किती विचित्र आहे हे जर वाचायचं असेल तर भावार्थ रामायणातली मुळकासुराची कथा वाचा फक्त. शेवटी आहे बघा, उत्तरकांडात मागे येते, तेवढी कथा वाचा. त्या मुळकासुराला कुणी जागं केलं आणि पुन्हा रामचंद्र प्रभूंच्या विरोधात कुणी उभा केलं, हा सगळा इतिहास वाचायचा असेल तर मग कळेल कैकई काय आहे. कैकई अशा विचित्र स्वभावाची सांगितली जाते, ती अविद्या आहे. आणि म्हणून तिची बाधा होऊ नये, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. न हो कोणे हाही शब्द फार महत्त्वाचा आहे. हे कोणे काळी या शब्दाचा अर्थ अनुकूल काळीही नाही आणि प्रतिकूल काळीही नाही. बरं ठीक आहे, देवाने विचारलं झालं का नामदेवा, झालं का बोलून आता? कल्पापर्यंतचं आयुष्य दे, कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, झालं का? नाही म्हटले. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. तुम्ही जरा कधी कधी या शब्दाकडे लक्ष द्या. मला कधी कधी अभ्यास करत असताना असं वाटतं की नामदेवांनी असं का म्हटलं असेल, ही संत मंडळी सुखी असो. ही या शब्दाचा अर्थ सरळ प्रमाणाचा अर्थ करायचा झाला तर या संतांना सुखी कर, असं झालं की नाही? नामदेवांच्या या भंगाचा अर्थ लावताना तुम्ही कसा लावणार? या संतांना सुखी कर. मी जरा दुसरं बोलू, या संतांना सुखी कर म्हणजे जे संत नाहीत त्यांना दुःखी कर, असं आहे का? नाही, असा अर्थ नाही, हे मलाही पटत आहे. पण दुसरं बोलू. 10 माणसं बसलेले आणि मी फक्त महाराजांना, पुजारी महाराजांनाच म्हटलं की तुम्ही इकडे या. 10 माणसांमधून पुजारी महाराजांना मी इकडं बोलवलं, याचा अर्थ 9 जणांनी इकडं येऊ नये. निघाला का नाही अर्थ? पटलं का बघा. तुम्ही होय तर म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. 10 पैकी मी एकाला बोलवलं, पुजारी महाराजांना बोलवलं, तर बाकीच्या 9 जणांनी इकडे येऊ नये. निघाला का नाही अर्थ? तुम्ही इकडे या याचा अर्थ बाकीच्यांनी इकडे येऊ नका. पटलं ना? आता दुसरं, या संतांना सुखी कर म्हणजे जे संत नाहीत त्यांना दुःखी कर. बरोबर आहे का नाही? हा, तुम्ही मग होय म्हणता, आता मात्र होय म्हणाल तयार. या संतांना सुखी कर म्हणजे जे संत नाहीत त्यांना दुःखी कर, असा अर्थ आहे का? नाही, असा अर्थ निघत नाही, हे मलाही चांगलं माहिती आहे. परंतु अर्थ निघायला लागला ना, जर बोली भाषेमध्ये करायचं झालं तर निघायला लागला ना, मग याची संगती कशी लावायची? एका वाक्यात सांगतो, नीट ऐका. या संतांना सुखी कर असं नामदेवराय म्हणत असतील तर संत कधी सुखी होतील याचा विचार करा, मग कळेल या संतांना सुखी कर म्हणजे काय. संत कधी सुखी होतील याच्याकरता दुसरं एक प्रमाण देतो. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. एक वाक्य सांगू, दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी आहेत किंवा दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी आहेत त्यांना संत म्हटलं जातं. संतांचं सुख हे दुसऱ्याच्या सुखामध्ये सामावलेलं आहे, त्यांचं स्वतंत्र सुख नसतं. त्यामुळे इतर सुखी तर संत सुखी. जरा गमतीने सांगू, दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होतो तो संत आहे आणि दुसऱ्याच्या सुखाने जो दुःखी होतो तो माणूस आहे.
एखाद्याला विचारलं का हो गेल्या वर्षी आलतो यांच्या दारात गाडी नाही, आता मात्र गाडी दिसते. तो म्हणतो महाराज तुम्हाला माहीत नाही, त्यांनी 2 नंबर चालू केलं. हे बघा, पटत नाही. दुसऱ्यांनी गाडी घेतलेली पटत नाही, दुसऱ्यांनी मोबाईल घेतलेला पटत नाही, दुसऱ्यांनी घर बांधलेलं पटत नाही. काय लोकांना महाराज अशी मनामध्ये पोटामध्ये अशी आग पडल्यासारखं होऊन जातं. हा माणसाचा स्वभाव आहे. पण संत मात्र इतरांच्या सुखाने सुखी होतात. रामानुजाचार्यांचं एक नाव आपण ऐकून असाल. ते त्यांच्या गुरुजीकडे शिकत होते. शिकता शिकता एके दिवशी त्यांनी एक मंत्र दिला आणि सांगितलं हा मंत्र तू म्हण, तू सुखी होशील. पण दुसऱ्याला सांगितलं तर नरकात जावं लागेल. घरी गेले, परंतु हा मंत्र म्हणत असताना त्यांना सुखाची भावना येत होती, परंतु दुसऱ्यांना सांगता येत नाही. गुरुजींनी सांगितलं नरकात जावं लागेल. त्यांना पटलं नाही. सकाळ झाली, सगळं गाव गोळा केलं. मी जसा मंत्र म्हणतो तसे सगळे म्हणा. सगळे म्हणायला लागले. बातमी गुरुजींना कळाली. गुरुजींनी बोलून घेतलं आणि विचारलं का रे तुला म्हटलं होतं ना हा मंत्र म्हटला तर सुखी होशील? हो. इतरांना सांगितलं तर नरकात जावं लागेल? हो. मग तू तर सगळ्या गावाला मंत्र सांगितला? म्हटले हो गुरुजी, तुला नरकात जावं लागेल. तर रामानुजांनी फार गोड उत्तर दिलं. रामानुजाचार्यांनी सांगितलं गुरुजी, सगळं गाव दुःखी ठेवून मी सुखी राहणं हे माझ्या मनाला पटत नव्हतं, म्हणून हा मंत्र मी सगळ्या गावाला म्हणायला सांगितला. या बदल्यात मला नरकात जायला जरी तुम्ही सांगत असाल तर खुशाल जाईल, पण पुढचा ऐका, तिथं गेल्यानंतर मी तिथं मंत्र म्हणेल, कारण तिथली सुखी झाली पाहिजे. उदाहरण सांगतो, नरकातली लोक सुद्धा सुखी व्हावी ही भावना ज्यांची आहे ते संत हृदय आहे. त्यामुळे जरा विश्वात्मक विचार ऐका. आता या संतांना सुखी कर असं नामदेवराय जेव्हा म्हणतात, तेव्हा नामदेवरायांचं बोलणंच देवाला असं आहे, देवा अगोदर जगाला सुखी कर, मग मी सुखी होणार आहे. त्यामुळे या संतांना सुखी कर, याच्यामध्ये विश्वाच्या सुखाची मागणी केली. हे नामदेवरायांचं पसायदान आहे. विठ्ठल आयुष्य दिलं, सुख दिलं, झालं ना. नामदेवराय सांगतात देवा तुला माहीत नाही, सुख आलं की माणसाला अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका. त्यामुळे अहंकार येऊ देऊ नको, वारा सुद्धा लागू देऊ नको. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. अज्ञानातला अहंकार तर नसावाच, पण ज्ञानी म्हणून घेतल्यानंतरही अहंकार येण्याची शक्यता आहे. म्हणून तर जाणीव नेणीव भगवंती नाही. वेदांतातलं एक वाक्य सांगू, आपण सगळी वेदांत ऐकणारी जगणारी मंडळी आहात. एकच वेदांतातलं वाक्य सांगतो. वेदांत शास्त्र आम्हाला असं सांगतं, मी ब्रह्म आहे याच्यातला मी सुद्धा चालत नाही. अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम सुद्धा चालत नाही. ते याज्ञवल्क्याची सोमश्रवाची कथा सांगितली जाते, गार्गींची. विस्तार करत नाही, उपनिषदामध्ये चांगली गोड कथा आहे. त्यामुळे मी सुद्धा निघून जावा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. झालं ना. मग नामदेवरायांनी सांगितलं देवा झालं, फक्त आता एक काम कर. काय? आयुष्य दिलंस, सुख दिलंस, निरअहंकारित्व दिलंस. आता एक कर. काय? तुझं नाम ज्यांच्या मुखात आहे त्यांचं कल्याण कर. अभंगाचं नाम म्हणत या सावे कल्याण, नाम म्हणत या सावे कल्याण, नाम म्हणत या सावे कल्याण, नाम म्हणत या असावे कल्याण, नाम म्हणत या असावे कल्याण, नाम म्हणत या सावे कल्याण, नाम म्हणत या सावे कल्याण.
संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा लहू कोणी काल कल्पनेची बाधा लहू कोणी आयुष्य मागितलं, सुख मागितलं, निरअहंकारित्व मागितलं आणि सरते शेवटी कल्याण मागितलं. या चारही मागण्या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नामदेवांच्या कृपेने याव्यात ही भावना व्यक्त करत असताना आदरणीय मनीषाताईंनी हा जो उत्सव या ठिकाणी राबविलेला आहे, एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये या उत्सवाचं जे आयोजन केलेलं आहे हे कौतुकास्पद आहे. खरं तर एखादी स्त्री एवढ्या मोठ्या उत्सवाचं आयोजन करते आहे आणि एवढ्या मोठ्या पद्धतीचा उत्सव हा पूर्णपणे यशस्वी होतो आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं की त्यांच्यावर संतांची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यावर काहीतरी पांडुरंगाची कृपा आहे. मी तर ताईंना आपल्याला याच्याकरिता धन्यवाद देतो. तुम्ही एवढा मोठा उत्सव झाला म्हणून यांची आमची गाठ पडली, नाहीतर आणखीन कधी गाठ पडणार होती कोणाच ठाऊक. परंतु चंदू महाराज भेटले, ही सगळी गायक महाराज भेटले, ही सगळी आदरणीय पूजनीय मंडळी इथं भेटली. खरं तर भजन असणं, कीर्तन असणं याच्याशिवाय आपण राहणं शक्य नाही. मध्ये 1.5-2 वर्ष कसे काढले ते आपल्याला माहिती. परंतु किती जरी म्हटलं का नाही, मला तुम्हाला सांगू, ठेविले अनंते तैसेचे राहावे हे प्रमाण कीर्तनात सांगायला किती कठीण आहे हे त्या 1.5 वर्षात कळालं. कसं राहावं ठेवी यांना विचारा, ठेविले अनंते. त्यामुळे आपण राहणं शक्य नाही. आपल्याला रोज प्रवास पाहिजे, आपल्याला रोज कीर्तन पाहिजे, रोज आपल्याला भजन पाहिजे, रोज संतांच्या गाठीबिटी पाहिजे, रोज अशा पद्धतीचा तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदी असं पाहिजे. मनीषाताईंना धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन या इटोली गावामध्ये केलं. खरं तर जिंतूरला मागे 1-2 वेळेस येण्याचा योग आला. इटोलीला यावं असं अनेक दिवसापासून होतं, कारण अनेक संतांची भूमी ही आहे, अनेक संतांचे पाय या भूमीला लाभलेले आहेत. त्यामुळे एक पवित्र अशा पद्धतीचं हे क्षेत्रच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे अशा एका पवित्र भूमीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आपल्याकडून, आपल्या आयोजनातून खरं तर मनीषा या शब्दाचा अर्थ इच्छा, त्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू एवढंच फक्त बोलतो, दुसरं काहीच नाही. पांडुरंगाने तुम्हाला आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं नव्हे, हा अभंग जणू काही तुमच्याकरिताच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपण परमार्थिक कार्य करता आणि परमार्थिक कार्य करणाऱ्याबद्दल सद्भावना व्यक्त करणं हे वारकरी संप्रदायाचं काम आहे. त्यामुळे त्याच सद्भावना मी तुमच्याबद्दलही व्यक्त करतो. रामकथा इथं पवित्र अशा पद्धतीची रामकथा आपण ऐकली. अनेक दिग्गज मंडळी, महाराज मंडळी, एका हुनी बळी रे अशी महाराज मंडळी या भूमीमध्ये इथं येऊन गेली. खरं तर संतांचे पाय लागावे आणि त्यांनी आपली भूमी पवित्र व्हावी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राने मला प्रश्न केला. ते म्हटले, संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागावी असं तुम्ही म्हणता, काय गरज आहे? संतांच्याच पायाखालची माती का? आपल्या काय पायाखालची माती आपल्याच कपाळाला लागली तर चालत नाही का? काही विचारतात. मला एका मित्राने विचारलं असं. मी म्हटलं काही हरकत नाही. तो म्हटला, आपल्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर चालत नाही का? मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली तर तुझीच माती होईल, बाकी काही व्हायचं नाही. कारण तुझे पाय कुठं नीट आहेत का? अरे पाय सार्थक असले पाहिजेत ना. एकनाथ महाराजांची भागवतातली एक ओवी देतो फक्त. तीर्थयात्रा क्षेत्र गमनता, हरी कीर्तना जागरणा जाता, संत समागमी चालता का नृत्य करिता हरी कीर्तनी. या पायाने काय करावं? तीर्थयात्रेला चालत जावं. या पायाने काय करावं? क्षेत्राला प्रदक्षिणा करावी. या पायाने काय करावं? हरी जागराला चालत जावं. या पायाने काय करावं? हरी कीर्तनाला चालत जावं. या पायाने काय करावं? कीर्तनामध्ये टाळ घेऊन थैथै नाचावं. या पायाने संतांच्या संगतीत 7 पावलं तरी चालावं. तर हे पाय खऱ्या अर्थाने सार्थक आहेत. आणि त्यामुळे इथं असणारी ही संस्थेतली सगळी विद्यार्थी मंडळी, पूजनीय सर्व महाराज मंडळी, खरं तर रामकृष्ण महाराज दराडे यांचा अतिशय आग्रह असायचा या तारखेबद्दल. सोमनाथ भाऊचे आमचा फार फोन यायचा, बंडूदेवांचा फोन यायचा आणि या सगळ्याचा सार म्हणून पंकज मध्ये फोन करायचा मला. त्यामुळे ह्या सगळ्यांचा, परंतु माझ्या काही परंपरेच्या अडचणीमुळे मी दराडे महाराजांना नाही म्हणत होतो. परंतु एवढा आग्रह झाला आणि मग माझ्या लक्षात आलं की परंपरेतलं कीर्तन तर होतच होतं आज, नाही असं नाही, परंतु ते कीर्तन मला पुढल्या वर्षी पुन्हा कधीतरी करता येण्यासारखं आहे. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे असा सोहळा पुन्हा आपल्याला बघायला मिळेल न मिळेल माहीत नाही, परंतु अशा पद्धतीचा सोहळा करण्याचं जे धाडस
आदरणीय ताईंनी खरं तर कोरोना नावाची महामारी इतकी भयानक असताना आणि त्याच्यातून थोडंसं आपण सावरत असताना सुद्धा अशा काळामध्ये काहीतरी धाडसाची गरज होती आणि ते धाडस आदरणीय ताईंनी केलं. त्याबद्दल ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि मी इथं खऱ्या अर्थाने मी स्वतः नाही, परंतु पंढरपुरातून आल्यामुळे पांडुरंगाचाच आशीर्वाद घेऊन आलो आहे असं म्हणायला हरकत नाही. पंढरपुरातून आलो आहे, त्यामुळे या इटोली गावाला पांडुरंगाने पूर्ण आशीर्वाद द्यावेत एवढी भावना या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा ही झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या माणकोजी महाराज बोधले यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर